नमस्कार सगळ्यांना, नमस्कार, गुड आफ्टरनून. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, की त्यांनी त्यांचा कॅमेरा चालू करून घ्या, जेणेकरून सेक्शन खूप इंटरॅक्टिव्ह होईल. ज्यांचं मोबाईलचं नाव येत आहे Samsung, Vivo, iPhone त्यांनी प्लीज त्यांचे रिनेम करून घ्या. तुझं नाव जेणेकरून नका घेऊ. मला तुमची ओळख करता येईल, झोप तुम्हाला मला ओळखता येईल. आपण एक झोप नाही दुसऱ्यांशी तर मी संवाद आले तर बघ साधता बाहेर. येईल. तू झोप पटकन, मी आले तर तुला तर जाऊन लगेच. त्याच्यासाठी सगळ्यांनी प्लीज तुमचं रिनेम करा आणि कॅमेरा चालू करा. आजचे सेक्शन्स खूप इंटरॅक्टिव्ह असणार आहेत. आपण आपल्या शरीराला नवीन ओळखणार आहोत. आपलं हार्मोन्स कसे काम करतात, योगशास्त्र वजन कमी करायला कशी मदत करतो ते आपण बघणार आहोत. पण त्याच्या पहिले मला तुमची ओळख करायला आवडेल. तुम्ही कुठून आला आहात, तुमचं नाव आणि कुठून आला आहात ते तुम्ही चॅट बॉक्सवरती टाकाल म्हणजे मला समजेल की तुम्ही कुठून आले आहात. आणि ज्यांनी मोबाईलचं नाव आहे त्यांनी त्यांचं प्लीज रिनेम करा. चॅट बॉक्स उघडा आहे. तुम्ही तुमचं नाव आणि कुठून आला आहात ते टाकू शकता. अबोली देवा पिवणे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. अबोलीताई तुमचं जर Zoomचं रिनेम करू शकत असाल तर बरं होईल. म्हणजे मला तुमचं नाव घेता येईल. बाकीच्यांनी सगळ्यांनी प्लीज तुमचं चॅट बॉक्सवरती टाका, की तुम्ही कुठून जॉइन झाले आहात आणि तुमचं नाव. जेणेकरून मला वर्कशॉप चालू करायच्या पहिले तुमची ओळख करता येईल. व्हेरी गुड. चॅट बॉक्समध्ये तुमचे चॅट्स मी सगळ्यांचे चॅट्स बॉक्स वाचले. तुमचे नाव, तुमचं नाव, तुम्ही कुठून आला आहात, ते काय सगळं तुमचं वाचत आहे. त्यामुळे व्हेरी गुड. विद्याताई पुणे, प्रवीणाताई अंबरनाथ. व्हेरी गुड. सगळ्यांनी त्यांची ओळख सविताताई भोळे. व्हेरी गुड. तर आज आपण आपल्या वजनाबद्दल, आपल्या शरीराबद्दल बोलणार आहोत. खूप इंटरेस्टिंग सेक्शन असणार आहे. त्याच्यामुळे कॅमेरा चालू ठेवा आणि काही कोणाला प्रश्न असतील तर ते देखील चॅट बॉक्समध्ये विचारू शका. मी प्रत्येक प्रश्नांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर आज आपण सगळे इकडे जमा झालो आहेत वजन कमी करायसाठी. सगळ्यांचं वजन कुठे ना कुठे वाढलेलं असतं. कधी ना कधी आपलं सगळ्यांचं वजन वाढलं होतं. तर वजन कमी करण्यासाठी सर्वांनी कुठेतरी कमी जेवण करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी-कोणी कमी जेवण करून किंवा डायटिंग करून किंवा फास्टिंग करून वेगवेगळ्या प्रकारचे फास्टिंग्स असतात, फॅड असतात. कोणी-कोणी कमी जेवण करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. टाइप मी इन द कमेंट बॉक्स जेणेकरून कळेल की जेवण कमी करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. सुप्रियाताई मुंतडा. व्हेरी गुड. कोणी-कोणी कमी जेवण करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. टाइप मी इन द कमेंट बॉक्स म्हणजे मला कळेल. मी आता तुम्हाला प्रत्येक प्रश्न विचारत जाईल जेणेकरून मला तुम्ही काय-काय केले ते समजा. आरतीताई व्हेरी गुड. व्हेरी गुड. प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी जेवण कमी करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी टाइप बॉक्समध्ये टाका. त्याच्या व्यतिरिक्त जास्ती एक्सरसाइज, मग ते एक्सरसाइज जास्ती चालणं असो किंवा योगा असो किंवा मराठी महिला तर जिम करत नाही. पण कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज या जास्ती एक्सरसाइज करून कोणी वजन कमी करण्याचा प्रयत्न केलाय, झुंबा, टाइप मी इन द कमेंट बॉक्स. व्हेरी गुड. सविताताई मे व्हेरी गुड, व्हेरी गुड. विद्याताई, व्हेरी गुड. तर कुठेतरी सगळ्या महिलांनी एकतर जेवण कमी करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केलाय किंवा जास्ती एक्सरसाइज करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केलाय. एक्सरसाइजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज असू शकतात. जेवण कमी करण्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्स असू शकतात. पण माझ्या सगळ्यांचा प्रश्न आहे, की जर जेवण कमी करून किंवा जास्ती एक्सरसाइज करून तुमचं वजन कमी झालं का? आणि वजन कमी नाही झालं, वजन कमी झालं असेल, तुम्ही आज इथे का बसले आहात? माझा हा प्रश्न आहे. कोणाकोणाचं वजन कमी झालंय जेवण कमी करून किंवा एक्सरसाइज जास्ती करून? टाइप मी इन द कमेंट बॉक्स. आणि जर वजन कमी झालं असेल तर परत वाढतंय. हा कोणाकोणाचा अनुभव आहे? टाइप मी इन द कमेंट बॉक्स. तर जेवण कमी करून मोटोरोला ताई तुम्ही प्लीज तुमचं रिनेम करा म्हणजे मला तुमचं नाव घेता येईल आणि तुम्हाला कारण आपलं सेक्शन फार इंटरॅक्टिव्ह असणार आहे आणि उद्या जो सगळ्यात जास्त इंटरॅक्टिव्ह असणार आहे त्याला मी माझ्याशी वन टू वन बोलायची संधी देणार आहेत. मग मला कळायला पाहिजे की कोण इंटरॅक्टिव्ह होतं त्याच्यामुळे. व्हेरी गुड. तर जेवण कमी करून आणि जास्त एक्सरसाइज करून कधीही वजन कमी होत नसते. तात्पुरती आपलं वजन कमी होतं एक 2-5 दिवसासाठी, पण परत वाढतं. सगळ्या महिलांना त्याचा अनुभव आला असेल. खूप वेळेला तर जिथे होतं त्याच्यापेक्षा जास्ती जातं. ते कसं होतं ते आज आपण समजून घेणार आहोत. त्याच्यासाठीच आज आपण इकडे सगळे जमलो आहोत. तर आता पुढे जाण्याच्या पहिले आपण आपला 2 दिवसाचा प्रवास समजून घेणार आहोत, की सगळ्यात पहिले आपण डायटिंग करून, उपवास करून, फास्टिंग करून, एक्सरसाइज वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज करून देखील आपलं वजन का कमी होत नाही, हे आपण बघून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्या मागचं विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्या हार्मोन्सचा, मग ते हार्मोन्स तुम्हाला कोणाला शुगर असेल, कोणाला थायरॉइड असेल, कोणी मेनोपॉज पर्यंत जात असेल, कोणाला पी असेल किंवा वेगवेगळे कोर्टिसॉल्स असेल, वेगवेगळ्या हार्मोन्सने आपलं वजन कसं वाढतं, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सगळ्यात मेन योगशास्त्राच्या माध्यमातून मग ते वजन त्या हार्मोन्सच्या मदतीने वजन कसं कमी करता येतं ते आपण बघणार आहोत.
आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी सगळ्यांना एक सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे. ते सरप्राईज गिफ्ट मी आत्ताच सांगून देतो, की जसं की मी बोललो सगळ्यांना वन टू वन बोलण्याची संधी मिळणार आहे. पण एक अट एकच आहे, की कॅमेरा चालू पाहिजे आणि तुम्ही माझ्याशी जितकं तुम्हाला इंटरॅक्टिव्ह बोलता येईल, तुमचे जे काही प्रश्न आहे ते विचारत राहा. तेवढी साधी सोपी अट आहे, जेणेकरून मी तुम्हाला समजू शकेल आणि तुम्ही मला समजू शकणार. त्यांना वन टू वन बोलायचा उद्याच्या वर्कशॉप नंतर माझ्याशी बोलायची संधी मिळेल. तर एकंदरीत हा आपला 2 दिवसाचा प्रवास असणार आहे. तर पुढे जाण्याच्या पहिले मला माझी एक ओळख करून द्यायला आवडेल, की तुम्ही मला का ऐकायला पाहिजे आणि आज सगळे आपण इकडे का जमलो आहोत. तर माझ्या एक 2-5 मिनिटात माझी ओळख करून देतो तुम्हाला. माझ्या प्रवासाची सुरुवात कुठून झाली, मी तुमच्या समोर का बोलतोय, तुम्ही मला माझं का ऐकताय. तर ह्या प्रवासाची सुरुवात कुठेतरी कोरोनाच्या पहिले म्हणजे 2019-20 साली झाली. जेव्हा मी जस्ट रिसेंट इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालो होतो. तुम्ही फोटोमध्ये बघू शकतात माझं वजन भयंकर वाढलं होतं. माझ्यासोबत माझ्या आईचं पण वजन वाढत होतं. कंप्लीट माझं वजन जवळ-जवळ 1 ते दीड महिन्यात 7 ते 8 किलो वजन वाढलं होतं. कुठेतरी हे वजन का वाढतंय याचं उत्तर मिळत नव्हतं. पण वजन वाढायसोबत साखरेची पातळी माझी एवढी कमी वयात HbA1c जवळ-जवळ 6-6.5 पर्यंत पोहोचली होती. अ, कुठेतरी आईचं बीपी ॲबनॉर्मल व्हायला सुरुवात झाली होती. पोटाचे विकार, ॲसिड रिफ्लक्स सुरू झालं होतं आणि अर्थरायटिस. खूप साऱ्या महिला आहेत ज्यांना इथे वातचा त्रास आहे. मग तो आमवात असो की संधिवात असो. हे कुठेतरी मला देखील आणि माझ्या आईला देखील कमी वयात, फार कमी वयात आम्हाला जाणायला लागलं होतं आणि याची कुठेतरी लिंक्स होते, कुठेतरी रिलेशन होतं ते वजन वाढीसोबत. कारण जसं-जसं वजन वाढत होतं, तसं-तसं ह्या सगळ्या गोष्टी सोबत आमच्या प्रवासात येत होता. मग याच्यावरती काम करायसाठी जसं सगळ्या महिलांनी आता उत्तर दिलं, तसं मी देखील डायटिंग करून बघितल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या डायटिंग केल्या, वेगवेगळ्या प्रकारचं फास्टिंग केलं, एक्सरसाइज केली. हा माझा फोटो नाहीये, पण भरपूर पळायचो, भरपूर जिम करायचो. पण त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त जे सगळ्या महिला करतात, कॅलरीजची बेरीज वजाबाकी करून बघितली. आज काय खायला पाहिजे, किती खायला पाहिजे, कोणत्या वेळेला कसं खायला पाहिजे, हे सगळं करून बघितलं. पण वजन मात्र काही कमी व्हायचं नाव घ्यायचं नाही. मग त्याच्यासाठी भरपूर सिन्स मी केमिकल इंजिनिअर आहे. त्याच्यामुळे मला सायन्सच्या बऱ्यापैकी गोष्टी कळत होत्या. तर असंख्य पुस्तकं वाचायला सुरुवात केली. रिसर्च पेपर वाचायला सुरुवात केली, की नेमकं वजन का वाढतंय? वाचत सोबत सराव करायला सुरुवात केली. योगाभ्यास करायला सुरुवात केली आणि जशा-जशा गोष्टी कळत होत्या, तशा दुसऱ्यांना शिकवायला सुरुवात केली. म्हणजे लर्न, डू, टीच या सगळ्या गोष्टी जसं-जसं मला कळत होतं, की नेमकं वजन कसं वाढतंय, हा प्रवास करायला मी सुरुवात केली. तुम्ही जसं स्क्रीनमध्ये बघू शकता, की जेव्हा लर्न, डू, टीच हा गोल्डन ट्रायंगल आला, की भरपूर नवीन गोष्टी आपल्या हार्मोन्सबद्दल शिकलो. त्या अनुभवत गेलो आणि दुसऱ्यांना शिकवत गेलो. असा माझा प्रवास जो सुरू झाला वजन कमी करायचा. तर फक्त आणि फक्त 6 ते 7 महिन्यात फक्त योगाभ्यासाने तुम्ही बघू शकता, हे माझे जुने फोटो आहे आणि ते 6 ते 7 महिन्यात मी जवळ-जवळ 68-69 वरती होतो. 62-63 वरती आलो. आणि जे ते आलो तुम्ही आता मला स्क्रीनवरती बघू शकतात. माझं जे वजन होतं ते आताच तसंच्या तसं जवळ-जवळ 7 ते 8 वर्षानंतर तसंच्या तसं वजन आहे. 200, 250, 300 ग्रॅम फ्लक्च्युएट होतं. पण तसंच्या तसं फक्त योगाभ्यासाने आणि हॉर्मोन्सवरती काम केल्याने ते वजन बॅलन्स आहे. तर हा जेव्हा मला प्रवास कळाला, की नेमकं विज्ञान आपल्या हार्मोन्सला समजून घेऊन आणि योगाभ्यासाने कसं काम करता येईल, हे जेव्हा मला गणित कळालं, तेव्हा भरपूर महिलांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. मग ते ऑनलाईन माध्यमाने भरपूर महिलांचे योगाभ्यास त्यांना शिकवून वेगवेगळ्या पद्धतीने जसं आपण वर्कशॉपला जॉइन झालोय, तसं भरपूर वर्कशॉप करून आतापर्यंत असंख्य वर्कशॉप केले. भरपूर महिलांना त्यांच्या हार्मोनल सेल्सबद्दल समजून देण्याचा प्रयत्न केला. या प्रवासात महिलांकडून शिकत गेलो. वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये मला बोलायची संधी मिळाली. जसं याच्यात बघू शकतात, की थायरॉइड्स आणि वजन वाढीचा काय संबंध असू शकतो? पी आणि वजन वाढीचा काय संबंध असू शकतो? अशा वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये मला बोलायची संधी मिळाली. वेगवेगळे सेमिनार्समध्ये बोलायची संधी मिळाली. वर्कशॉपमध्ये बोलायची संधी मिळाली. आणि आता माझा फक्त आणि फक्त एकच एम आहे, की मला आता आपल्या 1,00,000 मराठी महिलांपर्यंत पोहोचायचं आहे, की का त्यांचं वजन कमी होतंय? त्यांचं वजन कमी करायला मला मदत करायची. त्यांचं वजन नेमकं का वाढतं आहे? कुठे हार्मोनल डिसबॅलन्स आहे? हे समजून घेऊन त्याची योगशास्त्राने मदत करायची आहे. त्यासाठी मला तुमची सगळ्यांची मदत हवी आहे 1,00,000 मराठी महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी. हा माझ्या एकंदरीत आताचा प्रवास आहे आणि ह्या सगळ्या अनुभवातून आता मी तुमच्या समोर बोलत आहोत, की आपला नेमका प्रवास कसा होणार आहे. तर कोण-कोण एक्साइटेड आहे आता पुढचं आपलं ऐकून घेण्यासाठी, की नेमकं माझं कोणतं हार्मोनल डिसबॅलन्स आहे आणि ती मी योगशास्त्राने कसं कमी करू शकते? टाइप मी इन द कमेंट बॉक्स. जेणेकरून मला कळेल, की तुम्ही इंटरॅक्टिव्ह आहात. कोण-कोण एक्साइटेड आहे, की जसा माझा प्रवास झाला, जसा माझ्यासोबत असंख्य महिलांचा प्रवास झाला, तसा तुमचा देखील होईल. सत्यलिता ताई, आरती ताई, प्रवीणा ताई, थँक यू ताई, नेहा ताई.
तुम्ही जेवढं चॅट बॉक्स वरती टाकाल तेवढं मला तुमचं नाव पाठ होईल, कारण मी सगळ्यांचे नावं घेत राहतो आणि माझं तुमच्याकडे सगळ्यांकडे लक्ष आहे. तर जेव्हा मी या प्रवासात होतो तेव्हा मला एक गोष्ट फार प्रखराने जाणवली, की कुठेतरी ज्यांना डायबिटीस आहे, शुगर आहे किंवा त्यांची HbA1c नॉर्मल नाही, कुठेतरी ज्यांना बीपी आहे, ज्यांना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे खूप साऱ्या महिला असतील ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे, शुगरचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांची भरपूर महिला आपल्याकडे आज अशा आहेत ज्यांची ओव्हरी काढलेली आहे, कोणाचं युटेरस काढलेलं असतं किंवा मेनोपॉज. त्यांचा वजन वाढीशी कुठेतरी संबंध असतो. बसून काम करून मराठी महिला तर आपल्या जास्ती बसून काम करत नसतात, पण बसून काम करून थायरॉइड खूप, खूप, खूप महत्त्वाचं कारण. त्यातल्या त्यात हायपोथायरॉइड आपल्याकडे भरपूर महिला जॉइन झालेल्या आहे हायपोथायरॉइडचा. त्याचा कुठेतरी वजन वाढीचा संबंध असू शकतो आणि भरपूर महिलांचा जो प्रश्न असतो, की माझं प्रेग्नन्सी नंतर, पहिल्या प्रेग्नन्सी नंतर किंवा दुसऱ्या बँकेकडे प्रेग्नन्सी बसून झालं. वजन वाढलं, ते आतापर्यंत कमी काही झालं नाहीये प्रमोशन झालं. आणि तणावामुळे. या मोठे साहेब सगळ्या झाले. गोष्टींमुळे कुठेतरी आपलं वजन वाढत आलेलं आहे. आणि जर आपलं वजन वाढलं असेल, तर भविष्यात कुठे ना कुठे आपल्याला ह्या प्रॉब्लेम मधला कोणतातरी प्रॉब्लेम होण्याची खूप दाट शक्यता आहे. म्हणून जर आपण वजनदार आपलं वाढलेलं असेल, तर आपल्याला काळजी घेणं खूप, खूप, खूप महत्त्वाचं आहे. पण वजन कमी करणं म्हणजे नुसतं जिम, एक्सरसाइज करून वजन कमी होणार नाही. जोवर आपल्याला जर कोणाला डायबिटीज असेल, बीपी असेल, पीसीओडी असेल, मेनोपॉज असेल, थायरॉइड असेल, तर त्याच्यावरती काम करून वजन कमी करणं खूप, खूप, खूप महत्त्वाचं आहे. म्हणून वजन तुमचं कमी होत नव्हतं. त्याच्यावरती आज आपण सविस्तर डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आता आपण एक-एक प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला सुरुवात करणार आहोत, की मी डायटिंग करते तर का अपयशी होते? एक्सरसाइज करते तर का अपयशी होते? एक-एक प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत. पण त्याच्या पहिले मला जाणून घ्यायला आवडेल, की कोणा-कोणी महिलांनी आतापर्यंत डायटिंग केले आहे आणि ते अपयशी झाले आहेत. कुठेतरी उपवास सोडून दिला, कुठेतरी फास्टिंग कंट्रोल नाही झालं, फास्टिंग केलं तर कुठेतरी परत वजन वाढून गेलं. कोणाकोणाचा असा अनुभव आहे? टाइप मी इन द कमेंट बॉक्स. माधुरीताई, व्हेरी गुड. सविताताई, कुणाकुणाला डायटिंग करून अपयश आलेलं आहे? ते अपयश कसं येतं ते आपण आता समजून घेणार आहोत. पण मला त्याच्या पहिले कोणी-कोणी हे फेल्युअर स्वतः फील केलेलं आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. आरतीताई, प्रवीणाताई, व्हेरी गुड. तर समजून घेऊया नेमकं आपल्याला अपयश का येतं? तर त्याच्यासाठी मला तुम्हाला एका लग्नात घेऊन जायचं आहे. इमॅजिन करा तुमच्या मैत्रिणीचं लग्न आहे किंवा घरच्यांचं, आता लग्नाचा सीझनच चालू आहे. काल खूप घरांचे लग्न होते. लग्नाचा सीझन चालू आहे. तुम्ही मस्त नाचताय वगैरे एन्जॉय करतायत. पण एन्जॉय करता सोबत तुमच्यासमोर चमचमीत जेवण ठेवलंय. मस्त वेगवेगळ्या प्रकारचे डेझर्ट्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे गोड पंचपक्वान्न आहेत. मस्त नाचताय, एन्जॉय करताय. आता तुम्हाला लागते भूक. सगळ्यांना हा अनुभव रिलेटेड असेल. आता भूक लागताना नेमकं आपल्या शरीरात काय होतं ते एकदा सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा आपल्याला भूक लागते, तेव्हा आपल्याला खूप साऱ्या महिलांना असा अनुभव असतो. महिलांना काय सगळ्यांनाच अनुभव असतो, की भूक लागते तर आपल्या पोटात असे वेगवेगळे आवाज यायला सुरुवात होतात, की आपल्याला अशक्त वाटायला लागतं. तर ते आवाज काय असतं, ते आपल्या मेंदूला आपण सिग्नल देत असतो, की मला भूक लागली. कुठेतरी जेवायला शोध, कुठेतरी जेवायला शोध. आणि मग ते सिग्नल मिळाल्यावर आपला मेंदू आपल्याला जेवायला भाग पाडतो, काहीतरी खायला भाग पाडतो. खूप साऱ्या महिलांना फूड्स क्रेव्हिंग असते, वजन कमी नाही झालं अर्चनाताई. त्याच्याबद्दलच आपण बोलत आहोत. खूप साऱ्या महिलांना क्रेव्हिंग्स येते. ही क्रेव्हिंग्स आपल्या भुकेच्या सिग्नल्समुळे येते, की कुठेतरी जेवायला सुरुवात कर. एकदा आपण जेवण झालं, की मग आपल्या पोटाला तृप्ततेचं सिग्नल जातं, की हां, आता तुझ्या 4 चपात्या खाऊन झाल्या, तू जेवण थांबव, तुझं पोट भरलेलं आहे. हे आपलं नॅचरल सायकल असते. आता याला थोडं विज्ञानाच्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करू, की आपल्याला भूक लागते तेव्हा काय होतं आणि आपलं जेव्हा आपल्याला पोट भरतं तेव्हा काय होतं. तर जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपल्या शरीरात घेरलिन नावाचा हार्मोन असतो. कोणता? घेरलिन. टाइप घेरलिन इन द कमेंट बॉक्स. जेव्हा आपल्या शरीरात भूक लागते तेव्हा हा घेरलिन नावाचा हार्मोन स्पाइक होतो आणि तो मेंदूला सांगत असतो, की मला भूक लागली, भूक लागली, भूक लागली. मग मेंदू आपल्याला कुठेतरी खायचं शोधतो. आपल्याला जे फूड्स क्रेव्हिंग होतात, फूड्स क्रेव्हिंग घेरलिनमुळे होतात. आपण कुठेतरी खायला सुरुवात करतो. तर भूक कोणत्या हार्मोनमुळे लागते? टाइप करा. टाइप घेरलिन इन द कमेंट बॉक्स. मला तुमच्याकडून मला कळेल, की तुम्हाला समजतंय की नाही म्हणून मी तुम्हाला टाइप करायला लावतोय. तुम्ही अटेंटिव्ह आहात की नाही. आपल्याला भूक हे घेरलिन हार्मोनमुळे लागते. फक्त 3 नीताताई, अस्मिताताई, दीपालीताई यांनाच समजलं, बाकीच्यांना नाही समजलं. व्हेरी गुड. सुप्रियाताई. टाकत चला म्हणजे मला कळेल. तुम्हाला जर प्रश्न असतील तर प्रश्न देखील टाकत चला म्हणजे मला त्याचं उत्तराचं समाधान करता येईल. व्हेरी गुड. तर घेरलिन जेव्हा आपल्या शरीरात स्पाइक होतं तेव्हा आपल्याला भूक लागते. आता आपण जेवलो. आता जेवण कुठे थांबावं हे आपल्या आपल्या शरीरात लेप्टिन नावाचं हार्मोन असतं. टाइप लेप्टिन इन द कमेंट बॉक्स. 4 पोळ्या खाल्ल्या, 4 चपात्या खाल्ल्या, 1 बाउल भात खाल्लं. आता कुठे थांबावं हे आपल्या शरीरात लेप्टिन नावाचं हार्मोन आपल्याला संकेत देत असतं, की आता जेवण थांबव बाबा. खूप पोटभर जेवण झालंय, जेवण थांबव. आता आपलं डायटिंग का अपयशी होतं, की कुठेतरी घेरलिन किंवा लेप्टिन नावाचं हार्मोन कुठेतरी आपलं काम करत नसतंय. त्याच्यामुळे एक तर खूप सतत भूक लागत असते
किंवा खूप साऱ्या महिलांचं असतं की मी आताच जेवण केलं, 2-2:30 वाजता जेवण केलं, मला परत 3-3:30 ला भूक लागली. किंवा मी जेवण करते ते पण माझं पोट काही भरत नाहीये, तृप्तता काही होत नाहीये. किती सगळ्या महिलांचा असा अनुभव आहे? टाइप मी इन द कमेंट बॉक्स. तर आपल्या घेरलीन आणि लेप्टिन मध्ये याचा इम्बॅलन्स झालेला असतो. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल, की जर तुम्हाला भूक कमी करायची असेल, नीट ऐका, जर तुम्हाला भूक कमी करायची असेल, तर घेरलीनचं प्रमाण कमी करायला पाहिजे की जास्ती करायला पाहिजे? टाईप चॅट बॉक्समध्ये टाका. परत प्रश्न विचारतो, जर तुम्हाला भूक कमी करायची असेल, तर घेरलीनचं प्रमाण कमी करायला पाहिजे की जास्ती करायला पाहिजे? अर्चनाताई कमी, व्हेरी गुड. दीपालीताई कमी, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला समजतंय. तर आपल्याला भुकेवर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला ह्या घेरलीन हार्मोन्सला कमी करायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि लेप्टिनचं काय करायला पाहिजे? लेप्टिन आपल्याला कमी करायला पाहिजे की जास्ती करायला पाहिजे? कमी जेवणात जास्तीत जास्त तृप्तता करायची आहे. तर लेप्टिन हार्मोनला आपल्याला बसवायला पाहिजे की वाढवायला पाहिजे? लेप्टिन जास्त. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बाकीच्यांना काय वाटतंय? जास्ती, जास्ती. व्हेरी गुड. तर जेव्हा आपण घेरलीन आणि लेप्टिन म्हणजे घेरलीनला कमी करतो आणि लेप्टिनला वाढवायचा प्रयत्न करतो, तेव्हा कुठेतरी आपल्या डायटिंगला अपयश येतं. आणि आता आपल्या दररोजच्या लाईफस्टाईलमुळे, वेगवेगळ्या गोष्टींमुळे जे तुम्हाला आजार असतात, आपल्याला बीपी, थायरॉइड वगैरे असंख्य आजार असतात. त्याच्यामुळे कुठेतरी लेप्टिन आणि घेरलीन याचा इम्बॅलन्स झालेला असतो. त्याच्यामुळे तुम्हाला सतत तुमच्या शरीरात घेरलीन वाढलेलं असतं म्हणून सतत भूक लागते आणि लेप्टिनचं प्रमाण खूप कमी प्रमाणात झालेलं असतं. त्याच्यामुळे तृप्तता होत नसते. वारंवार खावंसं वाटतं कारण पोट भरत नाही. त्याच्यामुळे आपण डायटिंग करायला अपयशी ठरतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? का तुम्ही आतापर्यंत डायटिंग करायला का वारंवार तुमचा ॲट द एंड ऑफ द डिनर क्रेव्हिंग इन्क्रीज होतात? हे तेच सॅमसंगचं आहे. सॅमसंगने प्लीज तुमचं नाव बदला म्हणजे मला तुमच्याशी बोलता येईल. तुमचा खूप सुंदर मुद्दा आहे, की जेवल्यानंतर लगेच अर्ध्या 1 तासात भूक लागते. तर ते लेप्टिन आणि घेरलीन या हार्मोन्समुळे आपल्याला लगेच भूक लागते आणि आपण कुठेतरी डायटिंग करायला अपयशी ठरतो. कोणाकोणाला डायटिंग करायला अपयशी ठरतो ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, टाइप मी इन द कमेंट बॉक्स. नसेल समजलं तर नो इन द कमेंट बॉक्स. मी परत समजेल. पण आपण एक-एक प्रश्नाची उत्तरं समजून घेणार आहोत आणि मग त्याच्यानुसार योगशास्त्र याच्यावर घेरलीनवरती कसं काम करेल, लेप्टिनवरती ते आपण समजून घेऊ. पण कोणाकोणाला समजलं टाइप मी इन द कमेंट बॉक्स. रवीनाताई, आरतीताई, प्रवीणाताई, बाकीच्यांना महिलांना समजलं की नाही ते मला जाणून घ्यायला आवडेल. दीपालीताई, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर याच्यापुढे जेव्हा-जेव्हा आपण डायटिंगवरती काम करतो, तर कुठेतरी आपल्याला घेरलीन आणि लेप्टिनवरती काम करायचं आहे. इधर तर क्लिअर? नो. अस्मिताताई काय नाही समजलं मी तुम्हाला परत एकदा सांगतो, की जेव्हा आपल्याला भूक लागते, तेव्हा शरीरात आपलं घेरलीन वाढलेलं असतं आणि जेव्हा आपण जेवतो, तेव्हा लेप्टिन आपल्याला संकेत देतं, की पोट आपलं भरलेलं आहे. तर आपल्याला घेरलीनचं प्रमाण कमी करायचे म्हणजे भूक कमी लागेल आणि लेप्टिनचं प्रमाण वाढवायचे म्हणजे कमी जेवणातच. जर तुम्ही 2 चपात्या खात असाल, तर 1 चपातीमध्येच तुमचं तृप्तता होईल. जेवण तृप्त होईल. तर घेरलीन आणि लेप्टिन आपण कमी जास्ती करतो. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा दुसरा प्रश्न की ठीक आहे. डायटिंग करायला अपयशी आलं, पण कसं तरी समहाऊ आम्ही डायटिंग करायचं मॅनेज तरी केलं. आता महाशिवरात्री येणार आहे. महाशिवरात्रीत आम्ही उपवास करू. कसं तरी देवाचं नाव घेऊन कसं तरी मन मारत उपवास करू. पण तरी उपवास केल्यावर पण माझं वजन का कमी होत नाही? 200-500 ग्राम कमी होतं. परत दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी परत जिथे होतं तिथे येतं. कोणाकोणाचा अनुभव आहे? टाइप मी इन द कमेंट बॉक्स. म्हणजे मला कळेल, की कोणाकोणाने हा एक्सपिरियन्स केलेला आहे. डायटिंग करते, पण माझं वजन परत जिथे येतं तिथून सुरुवात होते. डॉक्टर सुप्रियाताई, व्हेरी गुड. डॉक्टर सुप्रियाताई, तुम्ही जर डॉक्टर असाल, तर तुम्हाला मी हे मेडिकल टर्मिनॉलॉजी काय बोलतो हे नक्कीच समजत असेल. तरी मी अगदी सोप्या भाषेत बाकी महिलांसाठी पण सांगतो. पण व्हेरी गुड. प्रवीणाताई, नीताताई, प्रतिभाताई, व्हेरी गुड. तर डायटिंग केल्यानंतर अपयशी का होतंय? त्याचे उत्तर आता आपण परत अगेन सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करू. तर याचे उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला 25,000 वर्ष पहिले नेणार आहे. 25,000 वर्ष म्हणजे जिथे कुठेही मोबाईल नव्हता, कॅलेंडर नव्हतं, काहीही नव्हतं. आपण हंटर्स अँड गॅदरर कम्युनिटी होतो. म्हणजे आपण एक तर शिकार करून आणायचो किंवा अन्न, फुलं, फळे तोडून खायचो. याचं उत्तर आपल्याला 25,000 वर्ष पहिले मिळतं. आणि आपला मेंदू हा अजूनही आपला 20-25,000 वर्ष जुना आहे. आपल्याला काही आपण अजून पण आपलं इव्होल्यूशन होत चाललंय. उत्क्रांती आपली होत चाललेली आहे. आपला मेंदू दररोज आपला बदलत चाललेला आहे. तर जेव्हा आपलं इव्होल्यूशन होत होतं किंवा जेव्हा आपण आपल्या जेव्हा शेती करायला सुरुवात झाली होती, तेव्हा काही रसायने नव्हती, फर्टिलायझर नव्हती. तर खूप दिवसेंदिवस दुष्काळ पडायचा किंवा माणूस जेव्हा शिकार करायला गेला, तर कधी शिकार मिळायची, कधी नाही मिळायची. 4-4, 5-5 दिवस माणसाला शिकार मिळायची नाही किंवा फळं-फुलं मिळायची नाही. तर मग त्याची जेव्हा शिकार मिळायची नाही, तेव्हा आपल्याला ह्युमन बॉडीला आपल्या एका व्यक्तीला, एका माणसाला, एका स्त्रीला
आपल्याला जिवंत ठेवणं किंवा रिप्रोडक्शन अँड सर्व्हायव्हल हे आपल्या ह्युमन बॉडीचे दोनच पर्पज आहे. मनुष्याला आपला मेंदू दोनच पर्पज साठी जगवत असतो. एक तर तुम्ही रिप्रोडक्शन करवा किंवा सर्व्हायव्हल करत राहा. तर रिप्रोडक्शन म्हणजे फक्त मुलं जन्म घालणे का? नाही. रिप्रोडक्शन म्हणजे प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला असंख्य सेल्स, माझ्या हातातले सेल्स रिप्रोडक्शन होत आहे, माझ्या डोळ्यात सेल्स, नवीन नवीन सेल्स बनत आहेत. सर्व्हायव्हल म्हणजे मला जिवंत ठेवणे. या दोन गोष्टी, रिप्रोडक्शन आणि सर्व्हायव्हल, ह्या दोन गोष्टींसाठीच आपण जिवंत होत चाललो आहे. तर जेव्हा माणसाला शिकार मिळायचं नाही, तेव्हा माणूस काय करायचा? तेव्हा आपला मेंदू काय करायचा की बेसिक मेटाबॉलिझम हे कमी करून टाकायचं. आता बेसिक मेटाबॉलिझम ही काय भानगड असते? आता मी तुमच्याशी बोलतोय, माझे हृदय पंप होतंय, माझे लंग्स काम करताय, माझा रक्त पुरवठा होतोय, या गोष्टी माझ्या शरीरात चालूच आहे. हे असतं बेसिक मेटाबॉलिझम. तर जेव्हा आपल्याला अन्न मिळत नाही, मग ते दुष्काळाने असो की तुम्हाला शिकार मिळाली नाही किंवा तुम्ही फास्टिंग करत असाल. आता तुम्ही फास्टिंग मुद्दामून करता, पण मेंदूला काय सिग्नल जातो की याला अन्न मिळत नाहीये. आता ते आपण मुद्दामून अन्न मिळवत नसतो, पण मेंदूला तोच सिग्नल जातोय की याला अन्न मिळवत नाही. मग आपल्याला याला जिवंत ठेवायचे, कारण दोनच ऑप्शन मोठे आपले, ते रिप्रोडक्शन अँड सर्व्हायव्हल. तर अन्न मिळत नाहीये तो क्या करो, इसका बेसिक मेटाबॉलिझम कम करतो. व्हॉट इज मीन बाय बेसिक मेटाबॉलिझम? याचे जे हृदयाचे ठोके ते कमी करून टाका, याचे जे रक्त पुरवठा आहे तो कमी करून टाका, हा जो बोलतोय ते कमी करून टाका, जे दररोज चालू आहे. एखाद्या वेळेस मी चालणार नाही, एखाद्या वेळेस मी वाचणार नाही, पण माझे हृदयाचे ठोके शेवटपर्यंत चालू आहे, माझा श्वास चालू आहे. तर जे आपलं चालू आहे ते आपलं शरीर बाय डिफॉल्ट कमी करून टाकतं. आणि फॅट्स आपलं तसंच तसं असतं. आणि आपल्याला वाटतं काय, की जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपलं फॅट्स बर्न असतो. पण फॅट्स बर्न होत नाही. आपलं बेसिक मेटाबॉलिझम कमी होतं. त्याला समजवण्यासाठी मी एक खूप सुंदर उदाहरण देतो. मी मुद्दामून माझी स्क्रीन शेअरिंग करून तुमच्याशी बोलतो, म्हणून मला तुमच्याशी चेहरे पाहता येईल. जेव्हा तुम्हाला तुमच्या, आपल्या सगळ्यांकडे घरी लोड शेडिंग असते, इन्व्हर्टर असतं. आता लोड शेडिंग तर होत नाही. पण तुम्हाला मेसेज आला, की दररोज 2-2, 3-3 तास असते. पण एखाद्या दिवस मेसेज आला, की आज खूप पाऊस होणार आहे. त्याच्यामुळे 10 तास तुमच्या घरात इलेक्ट्रिसिटी बंद होणार आहे. असं तुम्हाला मेसेज आला. तर तुम्ही काय कराल? इन्व्हर्टर तर असतंच, पण इन्व्हर्टर जास्ती वेळ टिकवायसाठी आपण काय करू? दररोज 2 फॅन जाळतो, तर एकच फॅन जाळू. लाईट आपण काय म्हणतो, "अरे, आज एकच लाईट चालू ठेव, कारण इन्व्हर्टर जास्ती दिवस जास्ती वेळ टिकवायचे." लाईट कमी वेळ चालू आपण. बरोबर की नाही? की जे आपलं रोजचं असतं ते आपण कमी करून टाकतो. सेम आपलं शरीर करतं बेसिक मेटाबॉलिझम रेट कमी करून. कारण आपण उड्या दररोज कमी आपण चालत कदाचित रेग्युलर नसतो. आपलं वाचन रेग्युलर नसतं. आपल्या घरातली कामं रेग्युलर नसतात. पण माझे हृदयाचे ठोके रेग्युलर चालू आहे. माझा श्वास रेग्युलर चालू आहे. रक्तपुरवठा रेग्युलर चालू आहे. ह्या काही गोष्टी आहेत ज्या रेग्युलर चालू असतात. तर शरीर त्याला काय म्हणतो, "पहिले इसको कम करतो." मग बाकी फॅट लॉस वगैरे काय ते तुमचं चालू राहू द्या. पण सबसे पहिले बेसिक मेटाबॉलिझम कम करतो. फॅट्स राहतं, मग तसंच्या तसं बेसिक मेटाबॉलिझम कमी होतं आणि मग आपली ऊर्जा तशी वापरत असते. म्हणून आपलं फॅट्स कुठेतरी युटिलाइज होत नाही. खूप, खूप, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना तुम्हाला वाटत होतं, की मी जेव्हा वजन कमी करायला जाते, तेव्हा माझं वजन कॅलरी बर्न करून होतं. पण तसं नाही. आपलं बेसिक मेटाबॉलिझम कमी करत त्याचं युटिलाइज झालेलं असतं. कोणाकोणाला कळालं याचं उत्तर टाइप मी इन द कमेंट बॉक्स, म्हणजे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. कोणाला नाही कळालं तर तसं पण सांगा, मी परत सांगेल. पण मला प्रत्येकाचं जाणून घ्यायला हवेल, की जर माझं वजन कमी का नाही होत डायटिंग केल्यानंतर, त्याचं उत्तर कळालं असेल तर टाइप मी इन द कमेंट बॉक्स. आपण आपलं बेसिक मेटाबॉलिझम कमी करून टाकतो. परत मी रिपीट करतो नीताताई, काय असतं, की जेव्हा आपण फास्टिंग करतो, उपवास करतो, तर मेंदूला सिग्नल जातो, की याला कुठेतरी शिकार मिळत नाहीये किंवा कुठेतरी दुष्काळ पडलाय. आता आपल्या शरीराचे एक 2च उद्दिष्ट आहे, जसं मी सांगितलं. एक तर जिवंत ठेवणं किंवा रिप्रोडक्शन करत राहणं. रिप्रोडक्शन म्हणजे फक्त जन्म घालणं नाही. रिप्रोडक्शन म्हणजे असंख्य सेल्स जन्माला येत आहे. शरीरात असंख्य रिपेअरिंग चालू आहे. कुठे काही बिघाड झालं तर रिप्रोड्यूस होत आहे. जुने सेल मरतात, नवीन सेल मरतात. तर या 2 गोष्टी चालू ठेवण्यासाठी शरीर काय करतं फास्टिंगमध्ये? आपलं बेसिक मेटाबॉलिझम कमी करून टाकतं. फॅट्स बर्न नाही करत. बेसिक मेटाबॉलिझम, कारण ते सगळ्यात ईझी टार्गेट आहे शरीरासाठी. जसं आपली लोड शेडिंग झाल्यावर आपण इन्व्हर्टर वाचवायसाठी 2 फॅन चालू असतील, तर एकच फॅन वापरतो. जो आवश्यक असेल तोच वापरतो. 5-10 लाईट चालू असतील, तर त्या दिवशी एकच लाईट वापरतो. जो किचनचा आवश्यक असेल, तर फक्त किचनचाच वापरतो. तसं शरीर करतं, की बेसिक मेटाबॉलिझम म्हणजे माझे हृदयाचे ठोके जर 74 चालू असतील, तर त्याला 70 करून घेईल. जर मी एका मिनिटाला 10 वेळा श्वास घेत असेल, तर 5 वेळा करून घेईल. हे सगळं करून आपली एनर्जी युटिलाइज करायचा प्रयत्न करतो. जेणेकरून दुष्काळ किती दिवस चालणार आहे हे मेंदूला माहीत नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त टिकवायचा प्रयत्न करतो बेसिक मेटाबॉलिझम करून. तुम्ही किती दिवस फास्टिंग करताय हे मेंदूला माहीत नसतंय, की ही बाई 2 दिवस करणार आहे, 5 दिवस, 10 दिवस करणार आहे. मेंदू तर आता तुम्हाला वाचवायसाठी लागलेला आहे.
त्याच्यामुळे तो बेसिक मेटाबॉलिझम आज 70 वरती करेल हृदयाचे ठोके. उद्या तुम्ही उपवास नाही सोडला, परत 68 वरती करेल. परवा पण नाही सोडला, 65 वरती करेल. असं असं तुम्ही बेसिक, म्हणून तुम्हाला अशक्त वाटायला लागतं, चक्कर यायला लागतात. चक्कर अशक्तपणामुळे तर येतच असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमचे बेसिक मेटाबॉलिझम कमी झालेले असतात, हृदयाचे ठोके कमी झालेले असतात, लंग्स कमी झालेले असतात. त्याच्यामुळे आपलं कुठेतरी वजन कमी होत नाही, कारण फॅट तसंच तसं राहतं, पण बेसिक मेटाबॉलिझम कमी होऊन जातं. समजलं? चलो, व्हेरी गुड. तिसरा प्रश्न. ठीक आहे, फास्टिंग झालं, अपयशी झालं, ते पण कळालं, कसं तरी करून घेतलं, त्याच्याने वजन कमी होत नाही. फिर एक्सरसाइज में क्या गडबड है? मी योगा करते, दररोज सकाळी चालते, कोणी जेवण झाल्यावर चालतं, कोणी शतपावली चालतं, कोणी झुंबा, भरपूर ताईंनी झुंबा टाकलं होतं, वेगवेगळ्या प्रकारचं कोणी डान्स करतात, जिम देखील करतात. तर मग माझं वजन का कमी होत नाहीये? किंवा वजन कमी झालं, तर परत जिथे होतं तिथे काय येतं? किंवा खूप महिलांचं तर त्याच्यापेक्षा परत वाढतं. जिथून सुरुवात केली होती त्याच्यापेक्षा वाढून होतं. तर हा कोणाकोणाचा अनुभव आहे, की एक्सरसाइज केल्यानंतर देखील वजन कमी होत नाही? टाइप मी इन द कमेंट बॉक्स. म्हणजे मला कळेल, की हां, असा महिलांना अनुभव आलेला आहे. विद्याताई व्हेरी गुड. सुप्रियाताई, सत्यातीला ताई व्हेरी गुड. यावर उपायाबद्दल आपण सगळं बोलणार आहोत. निताताई 2 दिवस आपल्यासाठी आहे. कंप्लीट डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बोलणार आहे, पण उपाय करायच्या पहिले मेरा बीमारी क्या है वो समझ में आना चाहिए। गड़बड़ किधर हो रहा है, जब तक गड़बड़ पकड़ में नहीं आएगा तब तक इसके ऊपर उपाय हम कर नहीं सकते। उपाय जर एवढंच सोपं असतं, तर उपाय करून आपलं वजन कमी होत असतं. पण कुठेतरी आज जसं तुम्हाला जाणवलं, की आपण लिफ्टिंग घेरलींवरती काम करत नव्हतो. आपण उपवास करून काय चुका करतो. ह्या जर चुका कळाल्या, तर उपाय एकदम सोपा आहे. फार सोपा आहे. योगशास्त्र फार कठीण नसतं, मी सांगणार. ठीक आहे. चलो. येऊया एक्सरसाइज केल्यानंतर वजन का कमी होत नाही. तर जसं मी बोललो, तुम्ही धावत असाल, जॉगिंग करत असाल, पळत असाल, किंवा खूप साऱ्या महिला म्हणतात, की मी घरातलीच कामं मला एवढी असतात किंवा जॉइंट फॅमिली असते, तर माझी बाय डिफॉल्ट त्याच्यात एक्सरसाइज होऊन जाते. मग तरी माझं वजन का कमी होत नाही? चलते हैं इसके ऊपर वापस सायंटिफिक लँग्वेज. तर जसं मी सांगितलं, की आपण जेव्हा रनिंग करतो, जिम करतो, घरातले कामं करतो, योगाभ्यास करतो, कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज करतो. त्याला तुम्ही नाव XYZ देऊन द्या. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करतो, तेव्हा तुमच्या शरीरातले फक्त 10% एनर्जी ही एक्सरसाइजसाठी युटिलाइज ठेवलेली असते. फक्त 10%. म्हणजे जर मी 100 किलो, किलो हे एनर्जीचं युनिट नसतं, कॅलरीज युनिट असतं किंवा जूल एनर्जी असतं. पण मी तुम्हाला समजासाठी, समजा माझ्या शरीरात 10 किलो एनर्जी असेल, तर 10 किलो मधली फक्त 1 किलोच एनर्जी ही तुमच्या एक्सरसाइजसाठी ठेवलेली आहे. मोडलेली 9 किलो, उरलेली 9 किलो सॉरी, माझी स्लाईड घसरली. ओके. सॉरी. तो उरलेली 9 किलो एनर्जी आपल्या परत बेसिक मेटाबॉलिझममध्ये जात असते. कारण जसं मी सांगितलं, मेंदूसाठी इम्पोर्टंट काय आहे? तुमचं रनिंग करणं महत्वाचं आहे का? तुमचं योगा करणं महत्वाचं आहे का? नाही. मेंदूला तुम्हाला जिवंत ठेवायचं आहे. त्याच्यासाठी त्याला तुमचे हृदयाचे ठोके महत्वाचे आहे. त्याला तुमची श्वसन क्रिया महत्वाची आहे. त्याला तुमचा श्वास घेणं महत्वाचं आहे. त्याला तुमचं शरीरात जे काही अन्न पचते ते पचणं महत्वाचं आहे. हे शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून बाय डिफॉल्ट आपली 90% एनर्जी ही बेसिक मेटाबॉलिझमसाठी ठेवलेली असते. फक्त 10% ही रनिंग, जिम वगैरे जे काय असेल XYZ त्याच्यासाठी ठेवलेली असते. आता आपण गंमत काय करतो? योगाभ्यास असो, अमकं असो, ढमकं असो, त्याच्याने या 10% मध्ये खिलवाड करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, सगळं होतं. जिम करून वजन कमी होतं. 10चं किती होईल? 8 होईल, 7 होईल, 5 होईल, 4 होईल, 3 होईल. 10चं 5 तरी झालं, म्हणजे तुम्ही 50% तरी एनर्जी युटिलाइज केली, तरी ओव्हरऑल 100 मधून किती झाली? फक्त 95. तर आपल्याला आपली एनर्जी, म्हणजे आपल्याला जर खरंच आपलं वजन कमी करायचं असेल, तर आपलं बेसिक मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करायला खूप खूप महत्वाचं आहे. याचं उदाहरण परत मी जसं इन्व्हर्टरचं उदाहरण दिलं, तर सोप्या भाषेत द्यायचा प्रयत्न करतो. जर मी तुम्हाला सांगितलं, की तुमच्या घराच्या बाजूला 2 झाडं आहेत. एका झाडावरती खूप आंबे आहेत आणि दुसऱ्या झाडावरती 2-5च आंबे आहेत. सगळ्यांनी प्लीज कॅमेरा चालू करा. मी मुद्दामून पण कॅमेरा स्क्रीन बेअरिंग करतोय, शेअरिंग बंद करतोय, जेणेकरून मला तुम्हाला बघता येईल. तर जर तुम्ही कॅमेरा चालू करेल, तर मला पण तुम्हाला बघता येईल. 2 पेड़ों के पास जाते हैं. आपल्या घराजवळ 2 झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. एका झाडाला खूप आंबे लागलेले, असंख्य आंबे लागलेले. मोजता येत नाही एवढे आंबे लागलेले. दुसऱ्या झाडाला 2-5च आंबे लागलेले आहेत. तुम्ही कोणत्या झाडाचे आंबे तोडाल? ज्या झाडाला जास्ती आंबे लागले की कमी आंबे लागले? टाइप करा कमेंटमध्ये. जास्ती आंब्याच्या आंबे तोडाल की कमी झाडांचे आंबे तोडाल? म्हणजे मला कळेल.
आंबे पाहिजे आहेत. तुम्ही कोणत्या आंब्यांच्या झाडांवरून आंबे तोडायचा प्रयत्न कराल? जास्ती आंब्याच्या की कमी आंब्याच्या? जास्ती. दीपाली ताई जास्ती. बाकी ताईंचं काय म्हणणं आहे? मी सगळ्यांचे रिप्लाय वाचतो. लिटरली 2 दिवसात माझे सगळ्यांचे नावं पाठ होऊन जातात, प्रोव्हायडेड जर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकत असाल तर. जास्ती, व्हेरी गुड. जास्ती आंब्यांच्या झाडांना मी दगड मारला तर लवकर आंबे खाली पडतील. हे जर 2-5 आंब्यांच्या झाडांना मला आंबे नाही पडणार. आता एक्सरसाइज करून, जिम करून तोच प्रॉब्लेम होतोय. एक्सरसाइज जिम कडे किती फक्त 10% एनर्जी ठेवलेली आहे. 90% एनर्जी ऑलरेडी तुमची बेसिक मेटाबॉलिझम मध्ये आहे. तर जर तुम्हाला एनर्जी म्हणजे कॅलरीज जर बर्न करायचे असतील तर ते 90 जास्ती आंब्यांच्या झाडातून करायला पाहिजे की कमी आंब्यातून करायला पाहिजे? 90% एनर्जी कमी व्हायला पाहिजे ना आपली. ते आपल्या जास्ती कंट्रोलमध्ये, त्याच्याने जास्ती वजन कमी होणार आहे. आपण काय करतो, घुमून फिरून हे 10% एनर्जी मध्येच खेळत बसतो आणि मग नंतर म्हणतो अरे माझं तर वजनच कमी झालं नाही. तुमच्या झाडांनाच आंबे कमी होते तर तुम्हाला आंबे कसं काय मिळणार आहे? समजलं? तर आपलं काम काय, की जे 90% आपल्या हातात आहे, हृदयाचे ठोके, श्वसन क्रिया, पचन क्रिया, जे काही आपल्या शरीरात चालू आहे त्याच्यावरती कंट्रोल करून कशी एनर्जी इफिशियंट करायची, ते आपल्या हातात कंट्रोल आहे. म्हणजे आपलं वजन वाढतं. कोणाकोणाला हा कन्सेप्ट कळाला असेल, टाइप मी इन द कमेंट बॉक्स, की माझं सॉरी, एक्सरसाइज केल्यानंतर देखील का वजन कमी होत नाही, या प्रश्नाचं उत्तर मिळालं. व्हेरी गुड. मी खूप सोप्या भाषेत म्हणजे सायन्स पण सांगतो तुम्हाला आणि आपलं दररोजच्या एक्झाम्पल मध्ये पण सांगायचा प्रयत्न करतो. तरीही कळालं नसेल तर तसं पण सांगा, मी परत सांगेन, मला काही हरकत नाही. गायत्रीताई रिपीट परत सांगतो. हे बघा, आपल्याला जेव्हा आपण म्हणतो की मी जिम करून माझी एनर्जी, मी कॅलरीज बर्न करून करायचा प्रयत्न करते, तर जर आपल्या शरीरात समजा 100 कॅलरीज असतील, उदाहरण देतो, तर त्यातल्या 10 कॅलरीज फक्त जिमसाठी किंवा धावायसाठी, चालायसाठी, घरातली कामं करायसाठी, अभ्यास करायसाठी, ऑफिसची कामं करायसाठी 10 कॅलरी. कारण शरीराला तुमच्या ऑफिसला जाणं महत्वाचं आहे का? शरीराला तुमचं पळणं महत्वाचं आहे का? शरीराला तुमचं बोलणं महत्वाचं आहे का? शरीराला त्याचं काही इम्पॉर्टन्स नाही. मी काय सांगितलं, शरीराला 2च गोष्टी इम्पॉर्टन्स आहे. कोणकोणत्या 2 गोष्टी टाईप करा म्हणजे मला कळेल. कोणकोणत्या 2 गोष्टी आपल्या मेंदूला इम्पॉर्टंट वाटतात, म्हणजे आपला जन्मच त्याच्यासाठी झाला? मी आतापर्यंत 2-3 वेळा, 3-4 वेळा सांगितले आहे. एक तर रिप्रोडक्शन आणि दुसरं म्हणजे सर्व्हायव्हल. एकतर सर्व्हायव्हल किंवा रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन म्हणजे परत मुलं जन्म घालणं नाही, वेगवेगळे प्रकार. ठीक आहे. तर त्याच्यामुळे शरीर काय करतं, की शरीर 90% एनर्जी ही रिप्रोडक्शन आणि सर्व्हायव्हल साठी ठेवतं. मग सर्व्हायव्हल साठी चयनपचय लागतंय, चयपचय लागतंय, आपल्या श्वासाचं लागतंय, श्वास घेणं, हृदयाचे ठोके लागताय, डायजेस्टिव्ह सिस्टीम, छोटे आतडे, मोठे आतडे काम याच्यासाठी सगळी 90% एनर्जी आपली युटिलाइज होते. 10% फक्त पळायसाठी, जिम करायसाठी, योगा करायसाठी लागते. मग जेव्हा तुम्हाला तुमची एनर्जी वापरायची आहे जास्तीत जास्त, तर ती 90% मधून वापराल की 10% मधून वापराल? 90% मधून वापराल. आणि तिथेच आपली गडबड होते आहे. आपण याच्यावरती विसरून जातोय. आपण आपलं मेटाबॉलिझम नीट करायसाठी विसरून जातोय. आपण आपला श्वास घ्यायला कुठेतरी विसरून जातो आहे. कुठेतरी काय म्हणतात, आपलं हृदयाचे ठोके कसे नीट करायचे हे विसरून जातो. त्याच्यामुळे आपलं वजन कमी होत नाही आहे. समजा? जायचं पुढे? चल, व्हेरी गुड. नाही समजलं सांगा, मी परत परत सांगेन. मला काही हरकत नाही, पण तुम्हाला समजवणं याच्यासाठी मी इथे आज बसलो आहे. व्हेरी गुड. चलो, खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील. पुढच्या प्रश्नाचे उत्तर खूप 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 महत्वाचे आहे. परत सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. खूप परत गैरसमज असतो. याच्यावरती भरपूर सायंटिफिक पेपर्स आहे. मी तुम्हाला आफ्टर वर्कशॉप आज किंवा उद्यामध्ये जसा वेळ मिळेल याच्याबद्दल टाकणार आहे. मी ग्रुपमध्ये देखील हा प्रश्न विचारला होता, की जेव्हा आपण म्हणतो, की मी माझं फॅट्स वितळवते आहे विथ XYZ रिझन, थ्रू डायटिंग, थ्रू फास्टिंग, थ्रू जिम, थ्रू योगा, दॅट डझंट मॅटर. पण जर मी माझं फॅट्स वितळते आहे, तर ते कुठे जातं? तुमच्यासमोर मी पोल्स पण ठेवेल. मी ऑप्शन पहिले मांडतो. सगळ्यात पहिले ते ॲज अ ऊर्जा म्हणून वापरले जातं. दुसरं म्हणजे ॲज अ स्नायू म्हणून वापरलं जातं. तिसरं म्हणजे शौच. चौथं म्हणजे घाम. आणि 5वं म्हणजे लघवी, युरिन. ठीक आहे. मी स्क्रीन शेअरिंग करतो, बंद करतो आणि तुमच्यासमोर एक पोल देतो. म्हणजे तुम्हाला एक मिनिट. मला सगळ्यांचं जाणून घ्यायचंय, की तुम्हाला काय वाटतं, की जेव्हा आपलं फॅट्स वितळतं, तेव्हा ते कुठे जातं? तुमच्यासमोर स्क्रीनवर एक आलं असेल. तुम्ही ऑप्शन टाइप करून तिथे सबमिट म्हणू शकतात. म्हणजे मला कळेल, की जेव्हा माझं वजन मी जेव्हा फॅट्स वितळते तेव्हा ते कुठे जातं? जर कोणाचा माईक चालू असेल तर प्लीज अनम्यूट करा. म्हणजे म्यूट करा, म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही. व्हेरी गुड. तुम्ही तुमचं टाकलं. मी 1 मिनिटात पोल बंद करतो. व्हेरी गुड. सगळ्यांनी टाकलं आहे असं अपेक्षा करून मी पोल बंद करतो. ओके. ठीक आहे. बघूया काय म्हणतात.
तर जवळजवळ 50% महिला म्हणत आहेत की वितळलेले फॅट्स ऊर्जा म्हणून वापरले जातात. बाकीचे म्हणताय लघवी म्हणून वापरले जातात, घामातून बाहेर पडले जातात. ओके, ठीक आहे. चलो. तर माझा प्रश्न असा आहे, मी ग्रुपवर देखील टाकलं होतं एकदा मुद्दामून माझ्यामध्ये व्हिडिओ बनवून टाकलं होतं की काय मला आठवत नाही. माझा प्रश्न असा आहे, की जर फॅट्स मधून जर ऊर्जा म्हणून वापरलं जात असेल, तर त्या समीकरणाने ज्याच्याकडे जास्ती फॅट्स आहे त्याच्याकडे जास्ती ऊर्जा पाहिजे. ॲज सिंपल ॲज दॅट. पण होतं काय? उलटं होतंय. ज्याच्याकडे जास्ती फॅट्स आहे त्याला वीकनेस फील होते. त्याला दररोज दमल्यासारखं फील होतंय आणि माझ्याकडे फॅट्स नाही म्हणजे एनर्जेटिक फील करतोय. माझा प्रश्न कळाला? जर तुमच्या 50% महिलांचं जर उत्तर असेल, की जर फॅट्स ऊर्जेमध्ये होतं, तर मग तुम्हाला उलटा अनुभव काय येतोय? ज्यांचं सगळ्यांचं परत कारणं वेगवेगळी असू शकतात. शुगर, पी-सी-ओ-डी, थायरॉइड त्याच्याबद्दल पण बोलूया. पण जर माझ्याकडे जास्ती फॅट्स आहे, तर त्या समीकरणाने माझ्याकडे जास्ती एनर्जी पाहिजे. मग मला वीकनेस का फील होतोय? मी तर पळायला पाहिजे. पण आपण उलटं बघतो. जे सडपातळ असतात, ज्यांचं वजन कमी असतं, ते खूप ॲक्टिव्ह असतात. आपण म्हणतो ना, "अरे बापरे! याचं तर जेवण लगेच 2 पोळ्या खातं, लगेच अंगी लागतो आणि हा एका ठिकाणी बसू नाही शकत." कोणाकोणाला रिलेटेड आहे टाइप मी इन द कमेंट बॉक्स. जर माझ्याकडे वजन जास्ती आहे, तर जास्ती एनर्जी पाहिजे. मग गडबड कुठे होते? समजून घेऊया. परत मी माझ्या स्क्रीनवरती जातो. मी खूप फास्ट समजवत असेल तर तसं पण सांगा बरं. माझ्याकडे काहीही वेळेची घाई नाही, कसली नाही. मला तुमचं समजवणं फार महत्वाचं आहे. चलो समजते. तर ते ऊर्जेमध्ये नाही जात, स्नायूमध्ये नाही जात, शौचामध्ये नाही जात, फक्त घाम आणि युरिनमध्ये जातं. ते देखील किती? 15 ते 16%. म्हणजे जेव्हा आपण फॅट्स वितळतो, तर ते आपल्या पाण्यात थ्रू. मग त्याच्यामध्ये घाम आला, युरिन आला, लघवी आली किंवा जर कोणाला कफ वगैरे असेल, तर कफा थ्रू. त्याच्यातून फक्त 15 ते 16% आपलं फॅट जातं. उरलेलं 85% किधर जातात? 85%. बघूया. खूप, खूप, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर उरलेलं 85% हे जातं आपल्या श्वासाच्या माध्यमातून. साधी केमिकल रिएक्शन आहे. तुम्हाला कदाचित केमिकल रिएक्शन कळणार नाही. मी केमिकल इंजिनिअर आहे. फक्त तुम्हाला सोप्या भाषेत समजावयाचा प्रयत्न करतो, की जे आपले फॅट्स असतात, आपल्या डॉक्टर सुप्रियाताई आहे त्यांना कदाचित हे कळेल. तर आपलं फॅट्स हे ॲडिपोज ट्रायग्लिसराईड असते. फॅटचं सायंटिफिक नाव आहे ॲडिपोज ट्रायग्लिसराईड. आता जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो, आपण काय करतो बेसिकली श्वास घेतो म्हणजे काय घेतो? ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साइड सोडतो. ॲज सिंपल ॲज दॅट. सोपी गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती लहान मुलांना. श्वास घेतो, ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साइड सोडतो. तर जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो, तेव्हा हे ॲडिपोज ट्रायग्लिसराईड रिएक्ट होऊन त्याचं CO2 मध्ये बाहेर काढतात. कारण ऑक्सिजन म्हणजे फक्त O2, O दिसतो. एकदम केमिकलमध्ये जायची गरज नाही. ऑक्सिजन म्हणजे O. तर जेव्हा CO2 तो ये सी किधर से आया? O2 लिया था, CO2 बाहर निकला, तो सी किधर से आया? साधी गोष्ट आहे. कधी विचारलंय? सायन्समध्ये जायची गरज नाही. मी फक्त सोप्या भाषेत सांगतोय. तो ये सी आता है तुम्हारे ट्राइग्लिसराइड से, ॲडिपोज ट्राइग्लिसराइड से. तर जेव्हा तुम्ही तुम्ही 10 किलो जर तुमचं फॅट्स बर्न होत असेल किंवा 1 किलो फॅट्स बर्न होत असेल, त्यातलं जर 1 किलो फॅट्स बर्न असेल तर 850 ग्राम. 10 किलो फॅट बर्न असेल तर 8.5 किलो हे कार्बन डायऑक्साइड थ्रू बाहेर पडतं आणि 1.5 किलो पाण्या थ्रू. मग ते पाणी काही पण असो. लघवी असो, घाम असो, कफ असो किंवा थुंकी असो त्याच्या थ्रू. तर आपलं 85% फॅट्स हे आपल्या श्वासातून म्हणजे कार्बन डायऑक्साइड मधून बाहेर पडतं आहे. आणि हे श्वास आपण नीट घेत नाहीये. ते मी उद्या दाखवणार, की आपण श्वास कसा नीट घेत नाही, आपण आपल्या श्वासाला किती ओळखतो, आपण याच्यावर तर बोलवणार. पण पहिले आपली गडबड इथे होते. केमिकल रिएक्शनमध्ये जायची गरज नाही. साधं सोपं गणित आहे. जर 10 किलो फॅट्स वितळायचे असेल, तर आपल्याला 29 किलो ऑक्सिजन लागतो आणि त्याच्यातून 8.5 किलो कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. तर आता हा 29 किलो ऑक्सिजन आपण किती इफिशियंटली घेतो, हे मॅटर करतं आपले फॅट्स बर्न करायसाठी. म्हणून परत आपण बेसिक मेटाबॉलिझमवरती आलो. बघा 90% आता याच्या इक्वेशनला हे मॅच होईल. आपलं फास्टिंग याच्यावरती मॅच होईल, की आपलं सगळं आपल्या श्वासावरती, आपल्या डायजेशन सिस्टमवरती आहे. तर आपण हा श्वास कसा घेतो, म्हणजे ऑक्सिजन कसा घेतो आणि CO2 कसा सोडतो, याच्यावरती आपलं फॅटचं समीकरण आहे. कोणासाठी ही नवीन गोष्ट होती टाइप मी इन द कमेंट बॉक्स. आणि हे मी नाही म्हणत आहे. जर हा माझा नाहीये, हे असंख्य रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहे. मी काही रिसर्च पेपरची तुम्हाला लिंक देखील टाकेल आपल्या ग्रुपवर. मी काही इथे फोटो टाकायचा प्रयत्न केलेला आहे. असंख्य याच्यावरती पॉडकास्ट देखील बनलेले आहेत. TEDx बनलेले आहे, की तुम्ही बघत असाल. वेअर डज फॅट डिसिपेअर टू लूज वूड्स? त्याच्यामध्ये श्वास टाकले. मेजॉरिटी ऑफ फेट्स अकर व्हाया ब्रीथिंग. तर खूप सारे सायंटिफिक पेपर याच्यात पब्लिश झालेले, पण हे आपल्याला माहीत नसतं. आपल्याला वजन कमी करणं म्हणजे धावपळ, जिम, योगा, फास्टिंग, अमकं-ढमकं त्या सगळ्या गोष्टी वाटतात. इथेच आपली कुठेतरी गडबड होते. परत सोप्या भाषेत 10 किलो जर चरबी बंद करायची असेल, तर 29 किलो ऑक्सिजन लागतो आणि तेव्हा कुठे 8.5 किलो CO2 मध्ये बाहेर पडतं आणि उरलेलं पाण्यामध्ये.
कोणासाठी ही गोष्ट नवीन होती टाइप मी इन द कमेंट बॉक्स, जेणेकरून मला कळेल की गडबड किधर होता था वो पकडा गया. मी सगळ्यांचे नाव वाचतो, सगळ्यांचं मला कळेल. लताताई, रवीनाताई, सत्यशीलाताई, व्हेरी गुड. तर आपण हा श्वास कुठेतरी नीट घेत नाहीये. उद्या आपण याच्यावर एकदम प्रात्यक्षिक घेऊन पूर्ण श्वासाला समजून घेणार आहोत. पण त्याच्यामुळे आपलं वजन कमी होत नव्हतं. डायटिंग, फास्टिंग, एक्सरसाइज कुठेतरी याचे टेक्निकल फॉल्ट होता. म्हणूनच तर आज तुम्ही माझ्यासमोर बसले ना, नाही तर वजन किती सोपं होतं. जिम करायची जे फक्त योगाच तर करायचा दररोज किंवा सकाळी तर अर्धा तासच तर चालायचे, आरामात वजन कमी झालं असतं. किंवा काय फास्टिंगच तर करायची ना. मग काय तुम्ही माझ्यासमोर बसले? आज जवळ-जवळ किती 50 ते 60 महिला माझ्यासमोर बसलेल्या आहेत. तर काय याच्यासमोर? तर कुठेतरी आपण श्वास नीट घेत नाही. समजलं? जायचं पुढे? कोणाकोणाला भरपूर नवीन गोष्टी कळत असतील, टाइप मी इन द कमेंट बॉक्स. जर पुढे जायच्यासाठी एक्साइटेड असेल तर तसं देखील कळवा, जेणेकरून पुढे जाऊ शकणार. प्रत्येक गोष्टींबद्दल डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. आता आपण एक-एक हार्मोन मागच्या 3, 4, 5, 6 दिवसापासून तुम्ही माझ्या पोल्सची उत्तरं देऊन-देऊन थकले असाल. तुम्ही विचार पण करत असाल, की हा दादा काय कामाला लावतोय? दररोज वेगवेगळे पोल विचारतोय. पण त्याचा माझा उद्देश होता, की तुम्हाला नेमकं काय होतं हे मला जाणून घ्यायचं होतं. जर मी तुमच्याशी डायरेक्ट बोललो असतो, तर ग्रुपवरती खूप स्पॅमिंग झाली असती. तर अभी जिनको डायबिटीज है, HbA1c नॉर्मल नहीं है, शुगर बरोबर नाहीये, त्यांच्यासाठी आता ही पर्टिक्युलर स्लाईड. आपण प्रत्येक हार्मोन्स वरती येणार आहे. थायरॉइड्स वरती येणार आहेत, बीपी वरती येणार आहेत, प्रत्येक वरती. पण आता ज्यांना डायबिटीज आहे, टाइप मी इन द कमेंट बॉक्स, जेणेकरून मला कळेल की कोणाकोणाला डायबिटीज आहे. डायबिटीज आणि त्याच्याने वजन कसं वाढतं ते आता आपण समजून घेणार आहोत. तर कोणाकोणाला डायबिटीज आहे, रवीनाताई, सत्यशीलाताई, तसं मला कळेल म्हणजे मी तुमच्यासोबत डायरेक्ट बोलू शकणार. सविताताई, व्हेरी गुड. आता डायबिटीजने कसं वजन वाढते ते एकदा सोप्या भाषेत समजून घेऊया. त्याच्यासाठी मला तुम्हाला कुलूप चाबूचं उदाहरण द्यायला आवडेल. आता बेसिकली चाबीचं काय काम असतं? कुलपाचं जे होल असतं, त्याच्यामध्ये जायचं, इंटरलॉक करायचं आणि कुलूप उघडायचं. ॲज सिंपल ॲज दॅट. सेम मेकॅनिझम असतं. तेच आपल्या शरीरात इन्सुलिन नावाचे हार्मोन्स असतात. ज्यांना डायबिटीज आहे किंवा आजकाल इन्सुलिन सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. ते इन्सुलिन नावाचं हार्मोन्स आपल्या शरीरात काम करत असते. मी फक्त ते सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. आपल्या शरीरात असंख्य सेल आहेत. करोडो सेल्स आहे. या सेल्सच्या माध्यमातून आपलं शरीर चालू आहे. जसं मी सांगितलं होतं, की आपल्या शरीरात दर मिनिटाला, दर सेकंदाला लाखो करोडो सेल्स बनत आहेत. माझा हात जर चालतोय, तर माझ्या हातात लाखो करोडो सेल्स आहेत म्हणून माझा हात चालतोय. मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे माझ्या तोंडामध्ये लाखो करोडो सेल्स आहे म्हणून ते चालत आहे. आणि या सेल्सला एनर्जी पाहिजे म्हणून मी तुमच्यासोबत बोलू शकतोय. जर ह्या सेल्सला एनर्जीच मिळाली नाही, तर मी तुमच्यासोबत बोलू नाही शकणार. मला माझा हात वरती उचलायचा आहे, तर या हातामध्ये जे सेल्स आहे त्याच्यामध्ये एनर्जी पाहिजे तेव्हाच तर हात वरती उचलला जाईल ना. फॅन चालू करायचा तर फॅनला एनर्जी पाहिजे तेव्हाच फॅन चालू होईल. तर जे काही आपण जे काही अन्न खातो, त्याचं आपल्या शरीरात ग्लुकोज म्हणून रूपांतर होतं आणि ते ग्लुकोज काय करतं, त्या प्रत्येक सेल्सला एनर्जी द्यायचा प्रयत्न करतो. ते ग्लुकोज जातो, प्रत्येक सेल्सला एनर्जी मिळते आणि ते विशिष्ट अंग, हात हलवायचा तर हात काम करतं, तोंड बोलायचं तर तोंड काम करतं. मग याच्यामध्ये काय करतं, इन्सुलिन काय करतं, आता त्या सेल्समध्ये लॉक असते. इन्सुलिन ते लॉक उघडतं. एकदा ते लॉक उघडलं, की मग तुमच्या शरीरातलं तुम्ही जे काही अन्न खाता, ग्लुकोज येतं, त्या सेल्समध्ये जातं आणि मग तुम्ही ते एनर्जीने काम करू शकतात. जर मला हात उचलायचा आहे, तर हातमधले जे सेल्स आहे त्याच्यासाठी सगळ्यात पहिले सेलचं लॉक उघडेल, इन्सुलिन येऊन लॉक उघडेल, त्याच्यामध्ये एनर्जी जाईल आणि मी हात वरती उचलेल. ॲज सिंपल ॲज दॅट. हे असतं इन्सुलिनचं काम. आता डायबिटीजच्या पेशंटमध्ये काय होतं ते आपण समजून घेऊया. आता काही कारणास्तव काय होतं, की आपल्या शरीरात जसं सांगितलं असंख्य सेल्स असतात. सेल्समध्ये आपल्या लाईफस्टाईलमुळे असू द्या किंवा वेगवेगळ्या बिघाडामुळे सेल्समध्ये कुठेतरी फॅट्स तयार होतं किंवा कुठेतरी कोलेस्ट्रॉल जे आपण म्हणतो ना, कोलेस्ट्रॉल जमा झालेले आहेत. तर हे सेल्सचे दरवाजे बंद होतात. कुलपाचे दरवाजे बंद झाले. कुलपामध्ये काहीतरी ब्लॉक आलं. तर काय होईल? आता आपण चाबी घुसवायचा प्रयत्न करू. इन्सुलिन तर जायचा प्रयत्न करेल. पण ती चाबी लागेल का? नाही. तर चाबी लागलीच नाही, कुलूप उघडणारच नाही त्या सेल्सचं, तर जे काही अन्न खाऊ, जे काही तुम्ही ग्लुकोज टाकाल शरीरात, तर ते काय करेल, ते अन्न त्या सेल्सपर्यंत जाणारच नाही. ते ग्लुकोज जाणार नाही आणि ते ग्लुकोज पूर्ण शरीरात फिरत राहील. कारण ते त्या पर्टिक्युलर सेल्सपर्यंत गेलंच नाही. इन्सुलिन किती पण चाबी उघडायचा प्रयत्न केली, पण त्या कुलपात तुमचा गंज चढला होता. इन्सुलिन आलं बिचारं, त्याने उघडायचा प्रयत्न नाही केलं. ते कंटिन्यूअस ते जे ग्लुकोज होतं ते शरीरात फिरत गेलं, सेल्सला लागलंच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला थकवा येतो, कारण सेल्सला एनर्जी पोहोचतच नाही, ताला खुलाही नाहीये. वो तो शुगर तुम्हारा बढ़ ही रहा है. शरीरामध्ये फिरतच चाललंय. त्याच्यामुळे तुमची चरबीमध्ये आता ती जी शुगर फिरत असते शरीरात, ती कुठेतरी जाऊन थांबणार आहे. मग ती खूप महिलांना मांड्यांमध्ये फॅट्स तयार झालं असतं. खूप महिलांना बेलीमध्ये, खूप महिलांना आपल्या खांद्याजवळ. कारण काय?
कारण जी एनर्जी आपल्या शरीरात जे ग्लुकोज पाहिजे होतं ते सेल्सला पाहिजे होतं ते सेल्सला गेलं नाही आणि कुठेतरी जाऊन ते साचून गेलं. आणि त्याच्यामुळे आपल्याला साखर वाढलेली दिसते कारण ती साखर सेल्समध्ये जात नाही. जेव्हा आपण रॅन्डम टेस्ट करतो, रॅन्डम शुगर करतो किंवा फास्टिंग करतो, तर ती सेल्समध्ये जायच्या ऐवजी ती शरीरातच आढळते आणि त्याच्यामुळे डॉक्टर काय म्हणतो की तुमची शुगर वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळे फॅट्स वाढतं कारण ते सेल्समध्ये एनर्जी पोहोचत नाही, शरीरात फिरत राहते. कोणाकोणाला ज्या डायबिटीसच्या ताई आहेत, रवीनाताई, सविताताई, तुम्हाला जर कळालं असेल की तुमचं इन्सुलिनमुळे का वजन वाढतं आहे, तर टाइप मी इन द कमेंट बॉक्स. तर कुठेतरी आता काय होतं की ते कुलूप उघडत नाही. मग आपण काय करतो, वारंवार चाबी लावायचा प्रयत्न करतो. आपल्याला काय वाटतं चाबीचा फॉल्ट आहे, चाबीचा फॉल्ट आहे. कुलपाचा गंज चढला ते आपल्याला कळत नसतं. मग एकच्या ऐवजी आपण काय करतो, 2 चाब्या लावतो, 3 चाब्या लावतो. शरीर वारंवार इन्सुलिन बनतंय, वारंवार ग्लुकोज फिरतंय, वारंवार इन्सुलिन फिरतंय, वारंवार ग्लुकोज फिरतंय आणि आपला मग मोटापा वाढत जातो. ॲज सिंपल ॲज दॅट. खूप सोपं आहे. कोणाला नाही कळालं असेल तर टाइप नो इन द कमेंट बॉक्स. मी परत सांगेन. तर अशा रीतीने आपलं इन्सुलिन रेझिस्टन्स वजन वाढायला कारणीभूत ठरतं किंवा व्हाईस वर्सा. जर तुमचं वजन वाढत असेल तर कधी कुठेतरी फ्युचरमध्ये तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स व्हायची भीती आहे. हाऊ टू रिड्यूस इन्सुलिन रेझिस्टन्स त्याच्यावरती मी परत प्रत्येक सोल्युशन वरती येणार आहेत, पण त्याच्या पहिले प्रॉब्लेम समजणे खूप महत्वाचे आहे. उद्या आपलं कंप्लीट सोल्युशन वरतीच चर्चा आहे. पण आज सगळ्यात पहिले गडबड किधर हो रहा है वो समझ लेंगे. आता तुम्ही प्रत्येक ज्यांना डायबिटीज त्यांना माहित असतं की हा माझी HbA1c नॉर्मल नाही, शुगर नाही. पण ऍक्च्युअली शुगरमुळे वजन का वाढतं हे कोणाला माहित नसते, की इन्सुलिन कसं काम करतं हे देखील माहित नसतं. चाबी लॉक वगैरे. तर ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे? चलो. आगे जाते हैं. कोर्टिसॉल टेन्शन. खूप 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 महत्वाचा मुद्दा आहे. पोल्समध्ये सगळ्यात जास्त उत्तर आलं होतं, की मी टेन्शन खूप घेते म्हणून माझं वजन वाढतंय. बरोबर? कोणाकोणाचा अनुभव असेल टाइप मी इन द कमेंट बॉक्स. त्याच्या पहिले हा प्रश्न विचारायचा पहिले मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल. 1 मिनिटं, की सगळ्यात पहिले, की जेव्हा आपण म्हणतो, की मी टेन्शन घेतं तेव्हा टेन्शन घेतं तेव्हा जसं आपण शुगर बघितलं, शुगरमध्ये इन्सुलिन होतं. तसं टेन्शन घेतलं तर आपल्या शरीरात कोर्टिसॉल नावाचा हार्मोन असतो. कोर्टिसॉल नावाचा हार्मोन वाढतो. तर माझ्या सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे, जर टेन्शन घेतल्याने कोर्टिसॉल वाढत असेल, तर हा कोर्टिसॉल शरीरात वाढायला पाहिजे, तयार व्हायला पाहिजे की नाही? कोर्टिसॉल आपल्यासाठी चांगला आहे का वाईट आहे? हा माझा तुमच्यासाठी प्रश्न असेल. टाइप तुमचं उत्तर जे काय असेल ते कमेंट बॉक्समध्ये. कोर्टिसॉल शरीरासाठी चांगला आहे की वाईट आहे? कोर्टिसॉल तयार व्हायला वाईट आहे. ओके. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? टेन्शन घेतल्याने कोर्टिसॉल वाढते, तर टेन्शन आपण घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? हा माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे. टेन्शन चांगलं आहे. आरतीताई म्हणतात चांगलं आहे. बाकी ताईंना काय वाटतं? काहीच वाटत नाही. टेन्शन घ्यायला पाहिजे, वाईट, 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 नो, नो. ओके. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? तुम्ही जेवढं इंटरॅक्टिव्ह कराल, तेवढं मला समजेल. गायत्रीताई म्हणतात टेन्शन घ्यायला म्हणजे कोर्टिसॉल नाही व्हायला पाहिजे. एका मर्यादेपर्यंत चांगलं. चांगलं, चांगलं. ठीक आहे. समजून घेऊया. तर कोर्टिसॉलची आपल्याला खरंच गरज आहे का? ते आता आपण समजून घेणार आहोत. कोर्टिसॉलची आपल्याला खूप, खूप, खूप गरज असते. जरी कोर्टिसॉलने टेन्शन होते, तरी कोर्टिसॉल जर नसेल, तर आपण सकाळी उठूच शकणार नाही. सकाळी उठणं म्हणजे काय बेसिकली की आपण रात्रभर शांततेत झोपलेलो असतो. सकाळी कोर्टिसॉल रिलीज होतं. त्याच्यामुळे आपल्याला सकाळी जाग येते. आजारी पडल्यावर कोर्टिसॉलमुळे काय होतं? तर बेसिकली कोर्टिसॉलची काय गंमत असते मी तुम्हाला सांगतो. कोर्टिसॉल काय करतं? जर तुम्ही एक मी उदाहरण देतो परत सोप्या भाषेत. जर तुम्ही एक चपाती खाल्ल्याने जर तुम्हाला 100 एनर्जी मिळत असेल, तर कोर्टिसॉल काय करतं? जसं आपल्या बँकेमध्ये आपण लोन घेतो ना, आपल्याकडे पैसे नसतात. जर मला 10,00,000 घ्यायचे, माझ्या 10,00,000ने घर विकत घ्यायचे, माझ्याकडे ₹10,00,000 नाही, तर आपण काय करू? व्याजाने पैसे घेऊ किंवा लोनने पैसे घेऊ. तसंच कोर्टिसॉल काय करतं? माझ्याकडे तेवढी एनर्जी नसते, पण कोर्टिसॉल काय करतं? लोन घेतं आणि ती एनर्जी ड्रास्टिकली शूट करतं. माझी इन्कम होती 1,00,000 पण मी 10,00,000 पर्यंत घेऊन गेलो. कोर्टिसॉलकडे आपल्या शरीरात एनर्जी नसते. शरीर काय करतं? ती एनर्जी बॅरो करतो आणि एक्स्ट्रा एनर्जी पाठवतो. मग आता जिथे-जिथे एक्स्ट्रा एनर्जी लागते, ती सकाळी उठायला, आजारी पडल्यावर, कारण आजारी पडल्यावर आपल्याला सगळ्यात जास्त एनर्जी लागत असते. ताप आला, रिपेअरिंग करायला, कुठे काही जखम झाली त्याला रिपेअरिंग करायला. सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम. व्हॉट इज मीन बाय सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम? त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तर सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टमसाठी कोर्टिसॉल खूप महत्वाचं असतं. सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम म्हणजे फ्लाइट अँड फाईट मोड. फ्लाइट अँड फाईट मोड कोणाकोणाला माहिती आहे? टाइप मी इन द कमेंट बॉक्स. नसेल माहिती तर मी ते पण डिटेलमध्ये सांगतो. व्हॉट इज मीन बाय फ्लाइट अँड फाईट मोड? टाइप करा जर तुम्हाला माहिती असेल तर, नाही माहिती असेल तर तसं पण नको. मी ओके, नाही. ओके, बाकी ज्यांना माहिती आहे, नाही, सुरेखाताई, आरतीताई, विद्याताई. ओके, चलो. तो फिर मुझे बताना पडेगा. तर सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम, फ्लाइट अँड फाईट मोड काय असतं ते आपण समजून घेऊया. तर याच्या पुढे याच्यासाठी मी तुम्हाला परत जसे वेगवेगळे उदाहरणं देतो, तसं याच्यासाठी एक उदाहरण तुम्ही इमॅजिन करा, की
तुमच्या समोर साप ठेवला आहे किंवा साप आला अचानक, तुम्ही काय कराल? स्क्रीन बंद करतो. तुमच्या समोर मी अचानक साप आला, तुम्ही काय कराल? कॅमेरा चालू करा म्हणजे मला तुम्हाला बघता येईल. खूप इंटरॅक्टिव्ह बोरिंग सेक्शन नाही. जर तुम्हाला बोरिंग होत असेल टाईप बोरिंग इन द कमेंट बॉक्स. मी अजून इंटरॅक्टिव्ह करायचा प्रयत्न करेल. पण आपल्या शरीरात नेमकं काय होतंय समजून घेण्याचं फार महत्वाचं आहे. साप आला तर फ्लाइट कराल, पण नेमकं असं तुमच्याकडे साप आला, तुमच्याकडे दोनच ऑप्शन आहे. एक तो साप से लढो, नहीं तो भागो. एक तो फाइट करो, नहीं तो भागो. फाइट अँड फ्लाइट मोड. ॲज सिंपल ॲज दॅट. मग आता गंमत बघा. मी परत एकदा एक उदाहरण देतो. मी सगळ्या ताईंना एक साधा प्रश्न विचारतो, की कसं सांगू? छोटंसं गेट आहे. तुम्ही त्या गेटवरून उडी मारू शकतात का तुमच्या वयामानाने? तुमचं वजन आता एवढं वाढलेलं आहे. वेगवेगळे आजार आहेत. खूप दिवसापासून आपण उड्या मारल्या नाहीये. तर एका गेटवरून तुम्ही उडी मारू शकाल का? माझा साधा प्रश्न आहे. तुम्ही उडी मारू शकतात का? हो किंवा नाही? नाही. तुम्ही पळू शकतात का खूप फास्ट? चालू शकतात. फास्ट वॉकिंग करू शकतात आणि खूप फास्ट चालू शकतात का? नाही. रवीनाताई फास्ट उडी पण मारू शकतात आणि चालू पण शकतात. ओके, व्हेरी गुड आरतीताई. बाकी सगळे नाही. ठीक आहे, चलो. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही नॉर्मल चालले बाजारात, बाजार घेऊन आले पिशवीतून मस्त. तुमच्या मागे कुत्रं सोडलं मी, कुत्रं लागलं. पिसाळलेलं कुत्रं लागलं. आता तुम्ही फास्ट पळू शकतात का? किंवा छोट्या गेटवरून उडी मारू शकतात का? ह्या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे. तुमच्या मागे पिसाळलेलं कुत्रं लागलं आहे. सुरेखाताई तरी पळू नाही शकत. ओके, तरी उडी नाही. बाकी तुमच्या मागे मी साप सोडला, वाघ सोडला. आता मला सांगा, की मी माझंच उदाहरण घेतो. जर ओंकार दादा 2 मिनिटं पहिले पळू शकत नव्हता, उड्या मारू शकत नव्हता. अचानक ओंकार दादाच्या शरीरात असं काय झालं, की तो उड्या मारायला लागला तेवढी एनर्जी आली कुठून? पळतो तर मीच आहे ना. मी काही दुसऱ्याची एनर्जी म्हणजे मी म्हणत नाही, की "अरे थांबा, मला तुमचं थोडं द्या तुमचं आणि मला पळायला थोडी एनर्जी पाहिजे. मला उडी मारायची." इतके दिवस मी विसरून गेली होती उडी मारायची. ती शक्ती आपल्यात आहे, ती एनर्जी आहे, पण ती येत नाहीये. तर ही एक्स्ट्राची शक्ती जसं मी सांगितलं, एक्स्ट्राचे पैसे जसं आपण बँकेतून गहाण ठेवून आणतो, तशी एक्स्ट्राची शक्ती ही कोर्टिसॉल आणते. कोर्टिसॉल मॅम. व्हेरी गुड राधिकाताई. तर हे शरीराचे इतकं इम्पोर्टंट महत्वाचं आहे कोर्टिसॉल. कोर्टिसॉल काय करतं, जर आपल्याकडे जर 10 एनर्जीचा ड्यू असेल, तर शरीर अचानक काहीतरी करून 100 किलो आणून आपल्याला कळतं, की बाबा तू पळ, तुझ्या मागे कुत्रं लागलंय. मग नंतर पाय फ्रॅक्चर झाला, कसं झालं ते नंतर बघू. आणि खूप दिवसांनी पळलं नसतं, पाय दुखतील आपले खूप. ते पुढची गोष्ट आहे. पण आता परत शरीर 2च कामासाठी करत असतं, सर्व्हायव्हल अँड रिप्रोडक्शन. सर्व्हाईव्ह करायचं शरीराला, साम-दाम, दंडभेद तुम्हाला पळायचं आहे. उड्या मारायच्या आहे. आग लागते खूप खूप मोठ्या बिल्डिंगवरून तुम्ही बघितलं असेल, 4थ्या मजल्यावरून लोकं उड्या मारतात. तेव्हा त्यांना माहीत नसतं, की उडी मारून मी मरेल ती पुढची गोष्ट आहे. पण सर्व्हायव्हल ते सगळ्यात मेन असते. तर ही कशामुळे होते? कोर्टिसॉलमुळे. पण आता गंमत काय होते माहितीये का? चला मी स्क्रीनवरतूनच सांगतो. आपण काय करतो टेन्शन घेऊन वेगवेगळ्या प्रकारे टेन्शन घेत असतो. वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या कारणाने टेन्शन घेत असतो. मला अमकी आज हीच बोलली, ढमकं तेच बोललं किंवा आज असंच झालं, तसंच झालं. प्रत्येक वेळेला शरीरात कोर्टिसॉल रिलीज होत असतं. प्रत्येक वेळेला शरीर फ्लाइट अँड फाईट मोडमध्ये जातं. प्रत्येक वेळेला शरीराला काय वाटतं? याच्या मागे कुत्रं लागलं, याच्या मागे वाघ लागला, याच्या मागे साप आला. प्रत्येक वेळेला मग काय होतं? प्रत्येक वेळेला वारंवार आपण पैसे उसनवार घ्यायला सुरुवात होते. प्रत्येक वेळेला आपली एनर्जी उसनवार घ्यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे मग एनर्जी उसनवार घ्यायला लागते. आता तेच म्हणतात, आता तुम्ही बघितलं असेल, खूप वेळा ऐकलं असेल, कोण बनेगा करोडपतीमध्ये एखाद्याला 5 करोड जिंकला कोणी, 1 करोड जिंकला. त्याला माहीत नाही पैसे कसं वापरायचं, तर तो लवकर भिकारी पण होईल. ज्याला पैसे कमवणं वेगळी गोष्ट आणि पैसे खर्च करणं वेगळी गोष्ट आहे. तसंच एनर्जी तर कोर्टिसॉल तुम्हाला आणून देईल, पण ती एनर्जी कशी खर्च करायची हे जर तुम्हाला माहीत नाहीये, तर कुठेतरी गडबड होईल. आता काय होतं, आपण वेगवेगळ्या गोष्टी छोट्या-मोठ्या कारणाने आज स्वयंपाक असाच झाला होता, आज मला ही तीच बोलली. प्रत्येक वेळेला फ्लाइट अँड फाईट मोडमध्ये जातो. प्रत्येक वेळेला फ्लाइट अँड मोड, फ्लाइट अँड फाईट, फ्लाइट अँड फाईट, फ्लाइट अँड प्रत्येक वेळेला शुगर रिलीज होते, शुगर रिलीज होते आणि कारण एनर्जीसाठी जसं मी सांगितलं आपण शुगरमध्ये इन्सुलिनमध्ये पाहिलं. एनर्जी आणण्यासाठी शुगर रिलीज होईल. प्रत्येक वेळेला इन्सुलिन रिलीज होते, प्रत्येक वेळेला शुगर रिलीज होतं आणि आपण फ्लाइट अँड फाईट मोडमध्ये जातो. आणि आपलं वजन वाढत जातं, वजन वाढत जातं. म्हणून जर टेन्शन घेत असाल, तर आपलं असं वजन वाढत जाईल. ॲज सिंपल ॲज दॅट. इसके लिए सब टेन्शन छोड़ दो. कळालं असेल तर सोप्या भाषेत तर टाइप मी इन द कमेंट बॉक्स, नसेल कळालं तर टाइप नो इन द कमेंट बॉक्स. की आपल्या टेन्शनमुळे वजन कसं वाढतं. प्रत्येक वेळेला आपण फ्लाइट अँड फाईट मोडमध्ये जातो. प्रत्येक वेळेला कोर्टिसॉल हाईक करतो. कसं टेन्शन कमी घ्यायचं ते पण आपण बोलणार आहोत. पण साधं गोष्ट खूप वेळेला आपण फार ग्रांटेड घेतो ना, एखाद्याने काही बोललं, लगेच टेन्शन घेतो. पण आपण प्रत्येक वेळेला आपलं वजन वाढत असतं. ओके? चलो. तर हे आपली कोर्टिसॉलची गरज आहे. तर कोर्टिसॉल तेवढंच आवश्यक आहे, कारण जर कोर्टिसॉल नसेल तर फ्लाइट अँड फाईट मोड काम करायचं नसेल. पण कुठेतरी कोर्टिसॉल आपण अनावश्यक वापर करून, टेन्शन करून, रिकामे विचार करून शरीरातली रक्त पातळी वाढवतो
आणि रक्त पातळी वाढवल्याने आपलं, जसं मी दाखवलं याच्यामध्ये, की आपलं फॅट्स वाढतं. ऍज सिंपल एज. अभी नेक्स्ट कौन है? इस्ट्रोजन. ओके. ऑल पीसीओडी, ऑल मेनोपॉज, ज्यांचं प्रेग्नन्सी नंतर वजन नाही वाढलंय त्यांनी टाईप मी इन द कमेंट बॉक्स. त्यांच्यासाठी आता ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. इन्सुलिन वरती बोललो, टेन्शन वरती बोललो, आता पुढचं आहे इस्ट्रोजन. इस्ट्रोजन खूप महिलांनी नाव ऐकलं असेल, खास करून जे मेनोपॉज वरती आहे, ज्यांचे पीसीओडी आहे, ज्यांच्या ओव्हरीज काढलेल्या आहेत, जुटरस काढलेला आहे, त्यांना या हार्मोन बद्दल कल्पना असेल. गायत्री टाइप पीसीओडी. अब इसमें क्या होता है की आपली वजन वाढ वाढते ते समजून घेऊया. तर सगळ्यात पहिले, जसं आपण बघितलं की कोर्टिसॉल का पाहिजे का नाही, तसं इस्ट्रोजनचं बघू. सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की इस्ट्रोजन नेमकं तयार कुठे होतं? माहिती तुम्हाला इस्ट्रोजन नेमकं शरीरात कुठे तयार होतं? नसेल माहित तर मी सांगणारच आहे, पण मला समजून घ्यायचं की कोणाला किती माहिती, जेणेकरून मग मला तसं त्या डिटेलमध्ये जाता येईल. नाही, नाही. ओके. कोणाला माहिती आहे इस्ट्रोजन कुठे तयार होतं? ओके. नाही. ओके. तर इस्ट्रोजन आपल्या तयार होतं ओव्हरीज मध्ये. ओव्हरीज मध्ये तयार होतं आणि 15-20% आपल्या ऍड्रेनल ग्लँड म्हणून असतात. परत कुठे काय ते एवढं तुम्हाला डिटेलमध्ये जायची गरज नाही. तर आपल्या ओव्हरीज मध्ये आणि ऍड्रेनल ग्लँड मध्ये आपलं इस्ट्रोजन तयार होत असतं. आता इस्ट्रोजनमुळे नेमकं वजन कसं वाढतं ते आपण समजून घेणार. पण त्याच्या पहिले नेमकं आपलं इस्ट्रोजन बनतं कसं हे समजून घेऊया. जसं आपलं इन्सुलिन कसं बनतं ते आपण बघितलं, म्हणजे इन्सुलिनचं काम कसं असतं, कोर्टिसोलचं काम कसं असतं, तसं नेमकं इस्ट्रोजनचं नेमकं काम काय असतं ते कसं बनतं ते समजून घेऊया. तर इस्ट्रोजन बनायसाठी, म्हणजे इस्ट्रोजन नावाचं केमिकल बनायसाठी आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलेमस नावाचा युटेरस काढले. व्हेरी गुड. तर ज्यांनी युटेरस काढलेलं असतं त्यांच्यासाठी हा प्रश्न असतो की माझ्यामध्ये युटेरस नाही, मग माझे इस्ट्रोजन कसं काय बनतंय? तर त्यांचं ऍड्रेनल ग्लँड वरून बनत असतं. 15% आपल्याकडे बफर असते, ते ऍड्रेनल ग्लँड म्हणून बनत असतं. तर मी परत माझ्या प्रश्नावर येतो. तर इस्ट्रोजन बनतं कसं? तर आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलेमस नावाचा एक छोटूसा एक भाग असतो. तो हायपोथॅलेमस आपल्या पिट्युटरी ग्लँड, आपली जी पियूष ग्रंथी असते, त्याला सिग्नल देतो की जा बाबा, सोड. हा, इन्सुलिन, आपलं इन्सुलिन म्हणतो, सोड ग्रंथी, सोड हार्मोन सोड. आणि मग पिट्युटरी ग्लँड हे आपल्या ओव्हरीजला सिग्नल देतं की जा इस्ट्रोजन सोड, इस्ट्रोजन सोड. जर तुम्हाला फॅन लावायचे असेल तर तुम्ही काय कराल? सगळ्यात पहिले बटन चालू कराल. बटन चालू करणं म्हणजे हायपोथॅलेमस. हायपोथॅलेमस बटन चालू करतं. मग बटन चालू केल्यानंतर मग सर्किट जातो फॅनला. फॅनला सांगते की तू चालू कर. पिट्युटरी ग्लँड सांगते की तू चालू कर, आणि मग ओव्हरीमध्ये आपले इस्ट्रोजन रिलीज होतात. तर इस्ट्रोजन कुठेही कमी जास्ती करायसाठी आपल्याला पूर्ण हायपोथॅलेमस, म्हणजे मेंदूवरती पियूष ग्रंथी असते आपल्या दोन डोळ्यांच्या मध्ये. ही पियूष ग्रंथी आणि ओव्हरी या तिघांवरती काम करणं फार 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 महत्वाचं आहे. मी मुद्दामून हा प्रश्न विचारला की इस्ट्रोजन नेमकं तयार कुठे होतं, की ज्यांना वाटतं की मला पीसीओडी आहे, मेनोपॉज आहे किंवा प्रेग्नन्सी नंतर वजन कमी झालं, ते मोस्टली युटेरस आणि आपला युटेरस वरतीच काम करतात. पण युटेरस हे फक्त 33% भाग आहे. उरलेले 60% आपला हायपोथॅलेमस आणि पिट्युटरी आहे. जर तुमचं बटनच चालू नसेल तर तुमचा फॅन चालू होणारच नाही, किंवा बटन खराब असेल किंवा रेग्युलेटर खराब असेल तर फॅन काम करणारच नाही. ऍज सिंपल ऍज दॅट. तर ज्यांचे इस्ट्रोजन कमी किंवा जास्ती आहे त्यांनी हायपोथॅलेमस आणि पिट्युटरीवर काम करणं खूप 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 महत्वाचं आहे. आणि इथेच गाडी गडबडते की आपण फक्त ओव्हरी किंवा ऍड्रेनल वरती काम करत असतो. आता इस्ट्रोजनची भूमिका समजून घेऊया. युटेरस काढले आहे लतात, खूप महिलांचे काढलेले असतात, त्याच्याबद्दल आपण बोलूया. तर आता इस्ट्रोजनचं काम काय असतं? जसं आपण इन्सुलिनचं काम पाहिलं, तर इस्ट्रोजन म्हणजे काय असतं? आपल्या शरीरातलं मॅनेजर समजा. एका मॅनेजरची काय ड्युटी असते? की वर्कर्स कडून काम करून घेणं. जे खालचे एम्प्लॉई आहेत त्यांच्याकडून काम करून घेणं. मॅनेजर इन्स्ट्रक्शन देत जातो, तसे वर्कर काम करत जातात. ऍज सिंपल ऍज दॅट. तसंच आपल्या शरीरात इस्ट्रोजन नावाचं हार्मोन्स असतात. इस्ट्रोजन काय करतं? फॅट सेल्सला ऑर्डर देत असतं. तुम्ही काम करा, काम करा. त्याच्याऐवजी इस्ट्रोजनचं दुसरं काम असतं टेम्परेचर रेग्युलेटर करणं. आपल्या शरीरातलं जे तापमान असतं ते कंट्रोल करणं इस्ट्रोजनचं काम असतं. म्हणून भरपूर महिला जे मेनोपॉज पर्यंत जात आहात किंवा ज्यांना मेनोपॉज आहे त्यांना हे रिलेट होईल, की रात्री अचानक घाम येतो, स्वेटिंग येते, हॉट फ्लॅशेस होतात, कारण इस्ट्रोजन में गडबड रहता है. तर इस्ट्रोजनचं काम काय? फॅट सेल्स कडून काम करून घेणं. आता मला सांगा, काही कारणास्तव जर मॅनेजर खूप आपल्याला ओव्हर इन्स्ट्रक्शन द्यायला लागला किंवा मॅनेजर कामच कर, म्हणजे मॅनेजरने इन्स्ट्रक्शनच नाही दिला, तर खालचे वर्कर लोक काम करू शकतील का नीट? करू शकतील की नाही? मला चॅट बॉक्समध्ये जाणून घ्यायला आवडेल. मी तुम्हाला मुद्दामून प्रश्न विचारतो की मला कळेल की तुम्ही ऐकताय की नाही, की झोप येते, मी बोर करतोय. जर मॅनेजरने इन्स्ट्रक्शन नीट दिल्या नाही, तर वर्कर काम नीट करतील का? नाही, नाही, नाही. गायत्री तर नाही. बाकी व्हेरी गुड. तर सेम आता काय होतं, की
इस्ट्रोजन खूप शरीरातलं वाढतं. एक तर मॅनेजर खूप ओव्हर इन्स्ट्रक्शन द्यायला लावतो. 10 कामं असतील तर 20 कामं सांगतो. मग काय करतात खालचे वर्कर लोक म्हणतात, "अरे यार, आज मॅनेजरचं काहीतरी घरात भानगडे झालेले आहे. तो सगळा राग आपल्यावरती काढतो म्हणून जास्ती कामं सांगतो आज." किंवा उलटं, मॅनेजर काहीच काम सांगत नाही. मग वर्कर लोक काय करतात, टवाळक्या मारतात. सेम जेव्हा इस्ट्रोजन शरीरातलं कमी किंवा जास्ती होतं, तेव्हा फॅट सेल जे असतात ते कन्फ्यूज होतात. मग काय होतं नेमकं जेव्हा जेव्हा पीसीओडी होते, पीसीओडी मध्ये आपलं इस्ट्रोजन हे वाढलेलं असतंय प्रेग्नन्सी नंतर. प्रेग्नन्सी नंतर जे बेसिकली फॅट्स 9 महिन्यात आपलं जे फॅट्स जमा होतं, आपल्या बाळाला जे कुशन तयार होतं ते इस्ट्रोजनमुळे तयार होतं. फॅट्स तयार होतात आणि ते इस्ट्रोजनमुळे फॅट्स वाढलेले असतात. ते कुठेतरी मग ते इस्ट्रोजन कमीच होत नाही. म्हणून प्रेग्नन्सी नंतर वजन कमी होत नाही. मेनोपॉजमध्ये एक्झॅक्ट उलटं होतं. मेनोपॉजमध्ये काय होतं, इस्ट्रोजन अचानक कमी होऊन जातं. अचानक कमी झाल्यामुळे फॅट सेल डिस्टर्ब होऊन जातात आणि फॅट्स अचानक वाढायला लागतात. त्याच्या व्यतिरिक्त हॉट फ्लॅशेस, कारण टेम्परेचर कंट्रोल, इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे टेम्परेचर कंट्रोल निघून जातं. म्हणून मेनोपॉज, प्रेग्नन्सी आणि पीसीओडी मध्ये फॅट्स वाढतात कारण इस्ट्रोजन पूर्ण डिस्टर्ब झालं असतं, टोटली डिस्टर्ब. गायत्रीताई, याच्यावरती आपण 1 to 1 मध्ये डिटेलमध्ये बोलूया. पण पीसीओडी, प्रेग्नन्सी, मेनोपॉजमुळे वजन का वाढतं ह्या प्रश्नाचं उत्तर कळालं असेल तर टाइप मी इन द कमेंट बॉक्स. आपण प्रत्येक आजारामध्ये सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. तर पीसीओडी, प्रेग्नन्सी नंतर वजन कमी का नाही होत, मेनोपॉज जर कळालं असेल तर टाइप मी इन द कमेंट बॉक्स. व्हेरी गुड. गायत्रीताई, विद्याताई, व्हेरी गुड. चलो, जाऊया पुढे मग. अभी कौन है थायरॉइड? थायरॉइड वाले महिला प्लीज असेंबल. कोणाकोणाला थायरॉइड आहे टाईप मी इन द कमेंट बॉक्स. जो जो 50 ते 60% महिलांना आपल्या याच्यामध्ये थायरॉइडच्या महिला आहे, खास तर करून आपलं हायपोथायरॉइड. तर नेमकं थायरॉइडने वजन कसं वाढतं ते आपण समजून घेणार आहोत. दीपालीताई, लताताई, व्हेरी गुड. चलो फिर समजते हैं. तर जसं मी इस्ट्रोजनचं विचारलं होतं, जे थायरॉइड आहे त्यांना हे T3, T4, TSH एकदम ओळखीचे म्हणजे तोंडीपाठ नाव असतं. त्यांना कळेल की मी काय बोलतोय T3, T4, TSH. तर त्याच्यासाठी माझा प्रश्न परत तुम्हाला असा आहे, की ती तुम्हाला माहिती T3, T4, TSH कुठे तयार होतं? खास करून जे थायरॉइड आहे. थायरॉइड ग्लॅंड. राधिकाताई म्हणतात थायरॉइड ग्लॅंड. ओके. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? T3, T4, TSH कुठे तयार होतं? ज्यांना माहीत नाही त्यांनी सोडून द्या. घशाजवळ. ओके. पण ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगा. कुठे तयार होतं? माहीत नाही. ओके. पिट्युटरी ग्लॅंड. अर्चनाताई, आपण याच्यावर बोलणार आहोत. ठीक आहे. तर समजून घेऊया. तर खूप साऱ्या महिलांना डाऊट असतो किंवा डॉक्टर पण जेव्हा सांगतो, की तुमच्या थायरॉइडमध्ये गडबड आहे, तर बाय डिफॉल्ट आपण म्हणतो, की आपल्या गळ्याजवळ जे बटरफ्लाय, जे फुलपाखरू आकाराचे जे थायरॉइड ग्रंथी असते, उसमें कुछ तो बिघाड है. पण आता गंमत बघा. मग त्याच्यामुळे मग डॉक्टर सांगतात, की मग इकडे आपल्या घशाचं फॅट्स वाढलेलं असतं किंवा मग घशाचे व्यायाम करा किंवा मग थायरॉइडच्या ज्या गोळ्या असतात त्या असतात. पण कुठेतरी आपल्याला असं वाटतं, की थायरॉइड में कुछ तो डिस्टर्ब है, इसके लिए हमें थायरॉइड है. तर गंमत बघूया. तर जसं आपण मागे बघितलं तर आपल्या शरीरात हायपोथॅलेमस नावाचं जे मी तुम्हाला सांगितलं, हायपोथॅलेमस जो असतो, तिथून आपल्या शरीरात टी बनत असतं. टी म्हणजे काय? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. परत बटन चालू करायसाठी. बटन चालू म्हणजे टी हे आपल्या मेंदूमधून सिग्नल देतं, की बटन चालू करू. फॅन चालू करणार, बटन चालू करू. तर त्याच्यासाठी आपल्या हायपोथॅलेमसमधून टी नावाचे हार्मोन रिलीज होतं. तर टी हार्मोन जेव्हा रिलीज होतं, तेव्हा मग ते आपल्या थायरॉइड ग्रंथीजवळ जातं. बटन चालू हो गया. मग तिथून T4 नावाचं हार्मोन रिलीज होतं. ते आपल्या लिव्हरमध्ये जातं. लिव्हरमधून T3 नावाचं हार्मोन होतं आणि मग ते आपल्या रक्तपातळीत जातं. तर ज्यांना थायरॉइड आहे, तर त्यांना आता फक्त थायरॉइड ग्रंथीवरती काम करणं महत्वाचं आहे का? तो फक्त परत 33% भाग झाला. T4, T3 हे तीनों पे काम करना है आणि तिघांवरती काम करायचं असेल तर तुम्हाला मेंदूवरती म्हणजे हायपोथॅलेमस, आपली थायरॉइड ग्रंथी आणि लिव्हर. कारण तुम्ही जर फक्त थायरॉइड ग्रंथीवरती काम करत असाल, तर तुम्ही फक्त T3 वरतीच काम करताय. पण T4 आणि तेवढंच महत्वाचं आहे. इथे आपली चूक होते. म्हणून आपलं वजन कमी होत नाही. वजन कसं वाढतं ते आपण त्याच्यावरती डिटेलमध्ये बोलणार आहोत. पण हे सगळ्यात मोठं जसं इस्ट्रोजनचं बोललो तसंच थायरॉइडचं देखील होतं, की थायरॉइड हे फक्त अकेला थायरॉइड ग्रंथी नाही रहता. आता नेमकं वजन का वाढतं थायरॉइडमुळे ते कळून घेऊया. याच्यासाठी एक सोपं उदाहरण जसं आपण वर्करचं उदाहरण पाहिलं, सापाचं उदाहरण पाहिलं. अजून किती उदाहरण दिले मलाच आठवत नाही. तसंच परत गाडीचं इंजिनचं स्पीड काट्याचं उदाहरण देऊया. तर T3 हे स्पीड काट्यासारखं समजून घ्या, की आपली गाडी जर नॉर्मल चालू असेल तर नॉर्मल T3चा स्पीड काटा.
आता नेमकं काय होतं की जेव्हा हायपो होतो तेव्हा आपला स्पीड काटा गाडीचा उतरायला लागतो, म्हणजे मग डॉक्टर म्हणतो तुमचं T3 कमी झाले किंवा TSH वाढलेले. आणि जर गाडीचा स्पीड काटा वाढला तर आपण हायपरकडे जातो. ॲज सिंपल ॲज दॅट. आणि जेव्हा तुमचा स्पीड काटा कमी होतो म्हणजे तुम्ही हायपोकडे जातात. मग हायपोकडे कमी झाल्यावर काय होतं? स्लो मेटाबॉलिझम होतं. जेवण नीट पचत नाही. जास्ती हाय फॅट्स अक्युमुलेट होतात. थकवा येतो. खूप साऱ्या महिलांना असतो, की माझा थकवा येतो, केस गळतात, थंडी वाजते. कारण अगेन टेम्परेचर कंट्रोल नसतं आणि परत मेटाबॉलिझम परत आपण आलो. रिप्रोडक्शन आणि सर्व्हायव्हल. BMR बेसिक मेटाबॉलिझम. हायपोमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कमी होऊन जातात. त्याच्यामुळे थकवा जाणवतो. एक्झॅक्ट उलटं होतं स्पीड काटा वाढला की हायपर. खूप जोरात चयापचय होतं. त्यांना म्हणतं की आम्हाला वारंवार भूक लागते. याच्यामध्ये पण केस गळतात. ते फार बारीक असतं. कारण लगेच जेवण पचत असतं, लगेच अंगी लागत असतं. लगेच जेवण पचत असतं, लगेच अंगी लागत असतं. आणि यांना गरम होतं. तर याच्यामुळे आपलं हायपो आणि हायपरमुळे आपलं कुठेतरी वजन वाढलं असतं. जर हायपो वजन काटा कमी झाला, सॉरी स्पीड काटा कमी झाला, तर मेटाबॉलिझम कमी होतं. तर आपला आता मेन उद्देश काय? हे मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करणं. तरच आपला हायपो नीट होणार आहे आणि मग वजन तर बाय डिफॉल्ट कमी होणारच आहे. कोणाकोणाला कळालं टाइप मी इन द कमेंट बॉक्स. भरपूर हार्मोन्स बद्दल बोललो आपण. मी 1 मिनिट स्क्रीन शेअरिंग करून तुमचे चेहरे पाहतो. तुम्ही झोपले, डुलक्या मारताय की काय करताय ते. तर कॅमेरा चालू ठेवा म्हणजे मला कळेल, की कोणाकोणाला आतापर्यंत भरपूर हार्मोन्स बद्दल बोललो. माझ्या मते अल्मोस्ट 70-80% कव्हर झालं असेल, की ह्या-ह्या आम्हाला यातले प्रॉब्लेम कव्हर झालेत. नाहीच झाले तर प्रत्येकाला मी वन टू वन बोलायची संधी देखील देतो. पण माझी अट तेच असते, की तुमचा कॅमेरा चालू पाहिजे. मला कळणारच नाही, की मी कोणाशी बोललो तर मी कसं काय बोलेन? तर आत्तापर्यंत तुम्हाला भरपूर जे वजनाबद्दल जे समज होते, गैरसमज होते, की माझं वजन अमकं केल्याने का कमी होत नाही, ढमकं केल्याने का वाढतंय, अमकं-ढमकं याचे भरपूर उत्तरं, अमक्या-ढमक्याचे उत्तरं मिळाले असतील. आपण वैज्ञानिक भाषेने पण बघून दिलं आणि सोप्या भाषेत पण समजायचा प्रयत्न केला. तर असंच मी भरपूर गोष्टी माझ्या टीमला सांगेल, की माझ्या Instagram चॅनलची लिंक पाठवा, जिथे मी भरपूर छोट्या-छोट्या व्हिडिओबद्दल विज्ञान सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करत असतो. तर ते तुम्ही चॅनल फॉलो करू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्ही देखील बघू शकतात, की असंख्य छोट्या-छोट्या प्रॉब्लेमवरती जसं डिलिव्हरीमध्ये माझं वजन का आणि कमी होतं, वजनमध्ये PCODमध्ये काय होतं, थायरॉइडमध्ये काय होतं, जसं त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी बोलल्याच आहात आपण. पण वेगवेगळ्या वजनाच्या रिलेटेड ज्या काही छोट्या-मोठ्या गोष्टी होत्या, रात्री जागरण केलं तर वजन का वाढतं, ओमेगा 3 झालं तर काय होतं, म्हणजे मी नाव घेईल आणि थकेल असे अजून भरपूर व्हिडिओ येत राहतात. तर त्यासाठी तुम्ही ते फॉलो करू शकता. जेणेकरून तुम्हाला सोप्या भाषेत जसं अ, लग्न झाल्यानंतर वजन का वाढतं? असे छोटे-मोठे भरपूर टॉपिक्स मी कव्हर केले. तर ते तुम्ही फॉलो करून तुम्हाला त्याच्यात नॉलेज मिळू शकतं. नॉलेज मिळणं हे माझं तात्पर्य आहे. तर माझ्या टीमला मी रिक्वेस्ट करेल, की Zoom चॅटमध्ये देखील टाकवा आणि आपल्या WhatsApp ग्रुपवर देखील टाकवा. जेणेकरून भरपूर ताई ज्या आहेत त्या फॉलो करू शकतील. तर हा एकंदरीत वजन वाढीचा आपला नियम होता. मी थोडं पुढे जातो. तर आतापर्यंत वजन वाढ म्हणजे आता तुम्हाला एक कळालं असेल, की हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे वजन वाढ असते. जोवर आपण हार्मोनल्स आपला बॅलन्स करत नाही, तोवर वजन कमी होऊच शकत नाही. मग ते प्रत्येकाचे वेगवेगळे हार्मोन्स असू शकतात. PCOD वाल्यांचे वेगळे इस्ट्रोजन, प्रेग्नन्सी वाल्यांचे इस्ट्रोजन, मेनोपॉज वाल्यांचे इस्ट्रोजन, थायरॉइड वाल्यांचे थायरॉइड, शुगर वाल्यांचे इन्सुलिन, टेन्शन वगैरे त्यांच्यासाठी कोर्टिसॉल. जोवर आपण या हार्मोन्सवरती काम करत नाही, तोवर आपले वजन कमी होणं शक्यच नाही. त्याच्यामध्ये इन्सुलिन, इस्ट्रोजन, कोर्टिसॉल, थायरॉइड, लेप्टिन आणि घेरलिन सगळ्यात सुरुवात जिथून आपण सुरुवात झाली होती. भूक कमी जास्ती कंट्रोल करू शकत नाही आणि लेप्टिन, घेरलिनचा आपल्यावरती ताबा नसतो. हे कुठेतरी आपण कमी करत नाही म्हणून आपलं वजन कमी होत नाही. तर याच्यासाठीच आपण वजन आता उद्या बघणार आहात आपण डिटेलमध्ये, की आता ह्या सगळ्या गोष्टी कशा कंट्रोल करायच्या वगैरे. पण त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं म्हणजे श्वास आणि वजन वाढ. हे देखील उद्या आपण डिटेलमध्ये आज मी तुम्हाला तुमची ओळख देण्याची प्रयत्न केली. उद्या तुम्ही तुमची स्वतःची ओळख करून घेणार आहात काही ॲक्टिव्हिटीने. पण त्यासाठी मला काही प्रश्न विचारायचे आहेत. आपण रोज किती जेवतो? अंदाजे 2 चपात्या, 5 चपात्या, 10 चपात्या, 20 चपात्या जे काय असेल ते. किती जेवतो हा मला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे. लताताई किती जेवतात? विद्याताई किती जेवतात? जे कोणी असेल ते मला सगळ्यांचे जाणून घ्यायचे, की किती जेवतात ते? 2 फुलके. ओके. अरुणाताई बाकी ताई जेवत नाही. दररोज फास्टिंग करतात. 4 चपाती, 2 पोळ्या. ओके. ठीक आहे. बाकीच्या सविताताई एक छोटी भाकरी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण रोज किती पाणी पितो? किंवा किती पाणी प्यायला पाहिजे? 1 चपाती. ओके. 3 लिटर लताताई. बाकी 3 लिटर दीपालीताई. बाकी 2 लिटर, 3 लिटर ठीक आहे. 2-3 लिटर आणि 2-5 चपात्या आपण खातो. ठीक आहे.
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला माहिती असतात. 8 ग्लास, ग्लासमध्ये म्हणा, तांब्यामध्ये म्हणा, बॉटल्समध्ये म्हणा, जे काय असेल ते. याचं प्रमाण माहित असतं किंवा कुठेतरी आपण बघितलेलं असतं किंवा कुठेतरी इंस्टाग्राम, युट्यूबवरती व्हिडिओ बघितलेले असतो, वाचन केलेलं असतो. माझा पुढचा प्रश्न आहे, की आपण दिवसातून किती श्वास घेतो? कोणाला माहिती आहे? किती लिटर श्वास घेतो? मी थोडं पुढे जातो म्हणजे किती श्वास घेतो? श्वास तर खूप महत्वाचं आहे. जेवण किती करायला पाहिजे हे माहिती आहे. पाणी किती करायला प्यायला पाहिजे माहिती आहे. श्वासाबद्दल विचार केलाय का? किती श्वास घेतो आपण रोज? चला मी शेअर स्क्रीन बंद करतो. परत तुमचे चेहरे पाहतो. जेवण आपण करतो, 2-5 पोळ्या खातो, त्याच्यामध्ये पण फास्टिंग डायटिंग करतो, 2-3 लिटर पाणी पितो. श्वास किती घेतो? आणि श्वास अशी गोष्ट आहे मी 1-2 तास पाणी पिलं नाही तर माझं काही राहून नाही जाणार आहे. 1-2 तास जेवलो नाही तर माझं काही राहून नाही जाणार आहे. 1-2 दिवस जेवलो नाही तर काही राहून नाही जाणार आहे. श्वास थांबला तर आणि श्वास अशी गोष्ट आहे की पोटापासून जेव्हा जन्मलो तेव्हा आणि मग डॉक्टर मग फक्त एक एवढंच चेक करतो मग फक्त. आणि मग सांगतो पुढे काय सांगायचं ते शेवटी. ही असते श्वासाची व्याख्या. तर हे श्वास किती घेतो आपण दिवसातून माहिती आहे का? सगळ्यांना त्यांची जेवायची उत्तरं माहिती होती, पाण्याची उत्तरं माहिती आहे, श्वासाची. एक अंदाज सांगा, किती श्वास घेत असू आपण? अंदाज कोणी? तुक्का मारलो? बोली लगा लो? किती श्वास आपण दिवसातून घेत असू? अनलिमिटेड. व्हॉट इज मीन बाय अनलिमिटेड? अनलिमिटेड घेतलं फुगा फुटून जाईल. 2300, आरती ताई 10,000, बाकी 2300 काय 10,000 का? बाकी 23,000 बाकी? बाकी त्यांना नाही माहित. ठीक आहे. आपण दिवसातून सांगू उत्तर? आपण दिवसातून 10,000 लिटर श्वास घेतो. 10,000. किती? 10,000 लिटर. आणि आपण आपलं डोकं एनर्जी कुठे लावतो? मी पाणी बसून प्यायला पाहिजे की उठून प्यायला पाहिजे? मी जेवण करायला पाहिजे की ढमकं खायला पाहिजे? आमकं खायला पाहिजे की ढमकं खायला पाहिजे? आणि श्वास आपण 11,000 ते 21,000 लिटर श्वास घेत असतो. त्याच्यावर आपण विचार करतो का कधी? आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे मेटाबॉलिझम आपलं डिस्टर्ब झालं. ते तर आपण सगळं पाहिलंच. वजन, अमकं-ढमकं हे सगळ्या गोष्टी पाहिल्याच. वजन कसं कमी होत नाही, जास्ती होत नाही. कारण आपण आपला श्वासच हरवून गेलेलो आहे. आणि बघा श्वासाचं हरवणं काय तुम्हाला श्वासाचं आपल्याला उत्तर पण माहीत नसतं मी किती श्वास घेतो. आणि आपण किती अभ्यास केला असतो आपल्या पाणी प्यायवर, जेवावरती काय खायला पाहिजे, मग फास्ट फूड का नाही खायला पाहिजे, मग पहिले अमकं खायला पाहिजे की ढमकं खायला पाहिजे, किती कॅलरीज खायला पाहिजे. याच्यावर आपला किती अभ्यास असतो. सगळे डॉक्टर पी-एच-डी असतं त्याच्यात. आणि जे श्वास असतो डॉक्टर जे चेक करतं त्याच्याबद्दलच आपल्याला माहित असतं. आपण दिवसातून 11,000 लिटर श्वास घेतो आणि कुठेतरी हे आपल्याला माहिती नसतं. आणि त्याच्यामुळेच आपलं वजन कंट्रोल होत नाही. कारण मी श्वासाच्या आणि वजनाचं तुम्हाला एक बेसिकली रिलेशन सांगायचा प्रयत्न केला. आणि परत जसं मी सांगतो, हे मी नाही सांगत 11,000. असंख्य रिसर्च पेपर आहे. तुम्ही वर्कशॉप नंतर देखील सर्च करू शकता. हे बघा 11,000 लिटर पर डे, 11,000 लिटर पर डे, 10,000 लिटर पर डे. जर असंख्य रिसर्च काय आहे सायंटिफिक आहे. आणि आपण कुठेतरी हे विसरून जात आहोत. तर आतापर्यंत आपण काय-काय शिकलो? परत एकदा रिवाईज करून देतो, की डायटिंग करायला का अपयशी ठरतो? डायटिंग आणि एक्सरसाइज केल्यावर का वजन कमी होत नाही? वितळलेले फॅट कुठे जाते? वितळलेलं फॅट श्वासामध्ये जाते. हार्मोनल इम्बॅलन्स कसे कमी होत नाही? ते एक-एक हार्मोन आपण बघायचा प्रयत्न केला आणि वजन वाढ म्हणजे फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरा. भरा रिकाम्या जागा चॅट बॉक्समध्ये. म्हणजे मला कळेल, की परीक्षेत म्हणजे आजची परीक्षा पास झाली की नाही झाली? वजन वाढ म्हणजे काय? आता आपण 1 तास मागचे 1 ते 1.5 तास चर्चा केल्या आहे. वजन वाढ म्हणजे काय? आतापर्यंत तुम्हाला वजन वाढ म्हणजे भरपूर काय माहीत असेल, पण वजन वाढ म्हणजे काय? काय कळालं 1 ते 1.5 तासात? रिकाम्या जागा भरा. 5 मार्काचा प्रश्न. श्वास कमी घेणे नाही, श्वास कमी ठीक आहे. बोलूया याच्यावरती. वजन वाढ म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. हार्मोनल इम्बॅलन्स होत आहे म्हणून वजन वाढ आपली कुठेतरी होत आहे. आणि श्वास आपण नीट घेत नाहीये. श्वास कमी किंवा जास्ती हा प्रश्न नाहीये. त्याच्यावरती उद्या आपण डिटेलमध्ये मी तुम्हाला खूप ॲक्टिव्हिटी करायला लावणार आहे. तुम्ही स्वतः तुमचं मला सांगणार, की "अरे दादा, असं माझी अशी गडबड आहे." पण कुठेतरी आपला हार्मोनल इम्बॅलन्स होत आहे म्हणून आपलं वजन वाढ होत नाही. हे आज आपण शिकलो. उद्या आपण काय-काय शिकणार आहोत ते एकदा बघून घेऊया. उद्या आपण आपलं नेमकं आता तुम्हाला कळालं, की अच्छा या हार्मोनमुळे असं-असं वजन कमी होतं. पण नेमकं माझं कोणतं हार्मोन डिस्टर्ब झालंय? ते उद्या तुम्ही स्वतः मी तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी करायला लावेल आणि तुम्हाला कळेल. मी तुम्हाला काही गोष्टी सांगेल. त्याच्याने कळेल, अच्छा माझी इस्ट्रोजन में गडबड है, मेरे कोर्टिसॉल में गडबड है, मेरे इन्सुलिन में गडबड है. एकदा ते पकडण्यात आलं, की मग वजन कमी करणं फार सोपं आहे. तर उद्या आपण जाणून घेणार आहे, की माझं कोणत्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे वजन वाढतंय. मग एकदा ते हार्मोनल इम्बॅलन्स कळाला, की मग त्याला आता योग पद्धतीने कसं योगशास्त्राने कसं कमी करायचं.
तिसरं म्हणजे खूप 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 महत्वाचं, की जे श्वासाचं कोणालाही उत्तर देता आलं नाही, त्या श्वासाला आपण इन डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तुम्हीच मला उत्तर देणार आहात. आज मी एकटा बोलत गेलो. उद्या मी काहीच बोलणार नाही. उद्या मी तुमच्याकडून करून घेणार आहात. तुम्ही मला सांगाल, की तुम्ही तुमच्या श्वासाला किती ओळखतात. तर उद्या आपण आपल्या श्वासाला समजून घेणार कारण श्वासाला का समजतोय? कारण आपलं वजन त्याच्यावर डिपेंड आहे. आणि मग एकंदरीत या तिघी-चारी गोष्ट कमी कमी समजल्या, की मग वजन कमी करण्याचा आपण एक रोड समजून घेणार आहोत. आणि जसं मी सांगितलं सगळ्यांसाठी सरप्राईज गिफ्ट आहे, पण टर्म्स एंड कंडिशन अप्लायड आहे. 40-50% महिलांचे कॅमेरा बंदच आहेत. त्याच्यामुळे उद्या मी त्यांच्याशी वन टू वन मध्ये बोलेल की नाही बोलेल, जोवर ते कॅमेरा चालू करत नाही, मी त्यांच्यासोबत बोलू शकणार नाही. कारण मला माहीत नाही की ते त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, कसं म्हणून. त्याच्यामुळे जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह राहा. कॅमेरा चालू ठेवा. जेणेकरून मला तुमचे प्रॉब्लेम समजू शकेल आणि मग मी त्याचं कदाचित समाधान देऊ शकणार. तर हा उद्याचा आपला एकंदरीत प्रवास असणार आहे. जर आज तुमच्यासाठी एक छोटा होमवर्क देतो. जसे परीक्षा दिली, तुमच्याकडून रिकाम्या जागा भरून घेतल्या, तर होमवर्क देणं पण माझं काम आहे. घेरलिन लिफ्टिंगबद्दल थोडंफार वाचन करा. जर वेळ मिळाला 2-5 मिनिटं. तुमचे हार्मोन्स कदाचित जर तुम्हाला माहीत असेल शुगर-बिगर तर त्याचा काय संबंध आहे? श्वासाचा आणि वजन वाढीचा काय संबंध असतो? त्याच्यावरती थोडाफार अभ्यास करा. Google सर्च करा. आजकाल सगळं वन क्लिक अवे किंवा मी तर पाठवेलच श्वासाचे काही तुमच्या श्वासाच्या आणि वजन वाढीचा ते बघा. जेणेकरून तुम्ही उद्या अजून थोडा अभ्यास करून याल. तुम्हाला अजून गोष्टी कळतील मी काय म्हणतोय त्या. तरी मी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलाय. तरी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. असं बोलून मी माझे 2-5 शब्द म्हणत-म्हणत 1-1.5 तास जे बोललो आहे, ते संपवतो. जर कोणाला काही प्रश्न असतील, डाउट्स असतील, तर मी माझ्या परत टीमला सांगेल Instagramची लिंक पाठवेल. जेणेकरून तुम्ही ते मला प्रश्न विचारू शकतात. मी जसं मला वेळ मिळेल, जेवढं शक्य असेल तेवढं त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. असं बोलून माझी स्क्रीन संपवतो. भेटूया उद्या वेळेवर जॉइन करा. भरपूर 30, 40, 50 महिला जॉइन होतात. सगळ्यांना मला समजावायचं असतं. त्याच्यामुळे वेळेवर जॉइन करा. उद्याचं सेक्शन खूप इंटरॅक्टिव्ह असणार आहे. उद्या तुम्ही मला सांगणार आहात, की तुमच्यामध्ये क्या प्रॉब्लेम है. ठीक है? तो मिलते हैं कल. शुभ दिवस, शुभ संध्याकाळ. चलो. थँक यू ताई. थँक यू सगळ्यांना. धन्यवाद, धन्यवाद. चलो मीटिंग मी बंद करतो.